आओ चले मिलके करे सेवा अभियान, आओ चले मिलके करे सेवा अभियान। यशवंत प्रतिष्ठान, यशवंत प्रतिष्ठान, यशवंत प्रतिष्ठान, यशवंत प्रतिष्ठान। भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश आणि कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पाश। कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावर असावेत हास्य तरंग, कितीही समस्या आल्या तरी ध्येय राहावे अभंग। खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून पहावं, खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून पहावं। अपयशाला रोज हिंडवत यशाला जिंकत जावं, यशाला जिंकत जावं। सगळीकडे हिरवळ असं निसर्गाच्या कुशीत असणारं मुळा एज्युकेशन सोसायटीचं श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात वाणिज्य शाखेमार्फत व्यंकटेश मल्टीस्टेट व व्यंकटेश फाउंडेशनचे चेअरमन अभिनाथ शिंदे सर यांचं मी कॉलेजच्या वतीने हार्दिक स्वागत करते। सध्याची परिस्थिती पाहता नोकरीच्या संधी कुठेच उपलब्ध नाही। तरुणांनी योग्य ते प्रशिक्षण घेऊन रोजगार निर्मिती केली पाहिजे। नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी देणाऱ्या हात ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे। शिंदे सर आमचे प्राचार्य सर नेहमी म्हणतात की विद्यार्थ्यांचा प्रवास हा एज्युकेशन टू प्रोफेशन असा व्हायला हवा। त्यासाठी आपल्या महाविद्यालयात नेहमीच वेगवेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। उद्योजक बनण्यासाठी एक चांगला माणूस बनणे आवश्यक असते। वेगवेगळ्या वाटेने जाण्याची हिंमत केली पाहिजे। प्रचंड उत्साह, संयम, चौकटीच्या बाहेर जाऊन काम करण्याची तयारी पाहिजे। आव्हाने पेरण्याची क्षमता पाहिजे। सर मी कालच तुमच्या यूट्यूबवरचे व्हिडिओज आणि पोस्ट वगैरे बघितल्या तर अतिशय सुंदर असे सरांचे विचार आहेत। तर सर म्हणतात की व्हिजन, फ्युचर, आयडियाज अशा विषयांवर बोलणाऱ्या लोकांच्या संगतीत राहा, बरंच नवनवीन शिकायला मिळेल। मुळा एज्युकेशन सोसायटीचे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा आजच्या उद्योजकता विकास कार्यशाळेसाठी आपण आमंत्रित केलेले जे काही प्रमुख अतिथी अभिनाथ शिंदे साहेब, चेअरमन व्यंकटेश मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी अहमदनगर यांचं आणि त्यांच्याच बरोबर ज्ञानेश झांबरे साहेब हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिले म्हणून मी संस्थेच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य घनवट सर, या संवादचे संयोजक साळुंके सर, या कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलं ते कॉमर्स शाखेचे तोगे सर, पंडित सर, जाधव सर, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि कार्यक्रमाचा जो काही मुख्य उद्देश आहे, शिक्षणाबरोबर इतर काही जे आपल्याला मार्गदर्शन मिळावं आणि जे काही कर्तृत्ववान व्यक्तींनी जे काही लक्ष्य प्राप्त केलेलं आहे ते तुमच्या समोर उपस्थित व्हावे, तुम्हाला मार्गदर्शन करावं, या उद्देशाने आपण त्यांना आज या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। सकलमती
चंद्रमळे माती अमृतकण कोवळे प्रेमेची ती मनमवाळे चकोरत लगे माझा मराठाची बोलू कौतिके परी अमृतात तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन आकारू जेथ सरे जीवतत्व जेथ विरे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या कॉलेजचे प्राचार्य, कलापुरे साहेब, उपप्राचार्य, सर्व उपस्थित प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आज उद्योजकता विकास कार्यशाळा हा विषय आपल्या कॉलेजनं जो काही आयोजित केलेला आहे, मला असं वाटतं आत्ता सगळ्यांसोबत जे काही बोलणं चालू होतं आणि त्यांनी या कॉलेजमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाविषयी जी काही माहिती सांगितली, खरं तर त्या सगळ्या उपक्रमावर मी तर भारावून गेलो. मला असं वाटतं सर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे खूप कमी कॉलेज असतील ज्या कॉलेजमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एवढे सगळे उपक्रम राबवले जात आहेत. कारण या उद्योजकता विकास या विषयासाठी असेल, बँकिंग क्षेत्रामधल्या अवेअरनेससाठी असेल, मी वेगवेगळ्या कॉलेजला भेटी देत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाण्याचा प्रसंग येतो आणि लक्षात येतं की तिथं काय चाललं आहे नेमकं. बऱ्यापैकी शिक्षणाची चौकट मोडायची नाही असा काही जणू काही नियम आहे. अशा पद्धतीनं कॉलेजमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी होत असतात. पण मला असं वाटतं आपले कॉलेज त्याला एक वेगळे अपवाद आहे. म्हणजे मला असं वाटतं ही सगळी आपल्या कॉलेजचे जे संस्थापक आहे, गडाखसाहेब आणि सगळी फॅमिली, मला वाटतं त्यांचाच एक आदर्श आहे. म्हणजे संस्कृती संवर्धन असेल, व्यावसायिकता असेल, उद्योजकता असेल, या सगळ्या विषयामध्ये अतिशय खूप मोठं असं काम जे केवळ आपल्याला जिल्ह्याला नाही, राज्याला आणि देशाला दिशा देईल अशा पद्धतीचं काम आपल्या संस्थापकाकडनं होतं आहे. आणि तेच काम मला वाटतं आपल्या कॉलेजचे प्राचार्य, आपले संपूर्ण प्राध्यापक टीम आपल्या सर्वांसाठी करते आहे. मला असं वाटतंय या प्रसंगी म्हणजे आपल्याला ही सूचना द्यायची वेळ नक्कीच यायला नको होती की आपण शांत बसलं पाहिजे. तुम्ही शांत नक्कीच नाही बसलं पाहिजे, पण कुठं नाही बसलं पाहिजे आणि कुठं बसलं पाहिजे याचं भान मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना ठेवावं लागेल. शांत मला असं वाटतं तुम्ही या ठिकाणी बसलं पाहिजे, पण इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे ना, त्याच्यासाठी शांत बसण्याची काही गरज नाही. बऱ्यापैकी उलटं होत आहे. आता तुम्ही काहीतरी दंगामस्ती करणार, थोडंसं बेशिस्तीचं काहीतरी बोलणं चालणं हे सगळं होईल आणि नंतरच्या आयुष्यामध्ये काय तर काहीच नाही. हे आपल्याला करायचं नाही आहे. मी काही वेगळा नाही आहे, तुमच्यासारखाच एक आहे. 2 हात, 2 काळे, 2 कान, 2 पाय, 2 डोळे असंच सगळं आहे. फक्त काय तर थोडासा वेगळा विचार केला आहे, थोडीशी वेगळी डेअरिंग केली आहे आणि त्या माध्यमातून हा एक प्रवास चालू केला आहे. मी आज म्हणणार नाही की मी एक यशस्वी उद्योजक झालो आहे. एक यशस्वी उद्योजकीय प्रवास नक्कीच चालू केलेला आहे. सरांनी जो काही माझा परिचय दिला तो अतिशय अल्प परिचय होता. मी बोलण्याच्या ओघामध्ये मी सध्या काय काय करतोय म्हणण्यापेक्षा आम्ही काय काय करतोय, या वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं पदार्पण केलंय, का केलंय आणि त्यानं आम्ही आणि आपण समाजाला काय देऊ शकतो, या सगळ्या प्रवासाविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि हे सगळं सांगण्याचं कारण काय फक्त तर त्यातनं तुम्ही सगळ्यांनी स्फूर्ती घ्यावी, काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि तुम्हीही हे करू शकता हा एक विश्वास आज या ठिकाणी घेऊन जावा. मी तुम्हाला खात्री देतो की पुढच्या 1 तासामध्ये जर तुम्ही हा 1 तास फक्त मला दिला ना, तुमच्या आयुष्यामध्ये एक आमूलाग्र बदल झाल्याशिवाय काही राहणार नाही. फक्त 1 तास मला तुम्ही द्या आणि 1 तासाच्या या काळामध्ये कदाचित तुम्ही तुमच्या भविष्यासाठी जो काही निर्णय घेणार आहात तर तो हा 1 तासाचा तुमचं जीवन बदलणारा असा काही वेळ असू शकतो. जसं सरांनी एक इन्सिडेंट सांगितला माझ्याविषयी की एसटीची बस जात होती, त्याच्यावरची मी जाहिरात बघितली. जाहिरात तर हजारो काही लाखो लोकांनी बघितल्यात. फक्त त्याच्यातनं मी जी काही प्रेरणा घेतली आणि मी काय त्याच्यावर जे काही काम केलंय, तसाच विषय आजचाही होऊ शकतो.
मला हेही माहिती आहे की तुमच्यापैकी प्रत्येकजण ते करणार नाहीये, पण जे कोणी काही करतील ना त्यांच्याकडे बाकीचे लोक कामं करतील. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आपला जो देश आहे मला वाटतं खूप विशाल लोकसंख्येचा असा देश आहे. 140 कोटी लोकसंख्येचा आपला देश आहे. आणि याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय, तर आता जसं ऋतुजानं सांगितलं जवळपास 65% तरुण आहेत. तरुण म्हणजे काय, तरुण जगाला हलवू शकतो, तरुण जगाला नमवू शकतो. महासत्ता करण्यासाठी आपल्याकडे जी सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे ती तरुण आहे. ही तरुण म्हणजे कोण, तर तुम्ही आहात. आणि तुम्हाला जर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन भेटलं तर या गोष्टी नक्की होऊ शकतात. आणि मला वाटतं आपलं कॉलेज याच्यासाठी खूप चांगले चांगले उपक्रम राबवत आहे. सरांनी आता मला सांगितलं की तुमच्याकडे सातत्याने वेगवेगळी लोक येत असतात, मार्गदर्शन करत असतात. पुस्तकाच्या बाहेर जाऊनही आम्हाला आमच्या मुलांना घडवायचं आहे. हा जो काही प्रामाणिक हेतू आहे ना, ह्या हेतूसाठी त्या हेतूला तुम्ही तेवढा मोठा प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून स्वतःच्या विकासासाठी काम केलं पाहिजे. कारण असं अजिबात नाही की तुमचे जे वय अजिबातच कळत नाही, सगळं कळतंय असं जरी नसेल तर अजिबात कळत नाही असा काही विषय नाही आहे. वाटतं प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आहे, आपण टी व्हीच्या माध्यमातून पाहतोय. फक्त याचा पॉझिटिव्ह वापर आपल्याला सगळ्यांना करावा लागणार आहे आणि त्या माध्यमातून पुढं जावं लागणार आहे. हे सगळं होत असताना मी ज्यावेळेस आता कॉलेज जीवनामध्ये होतो त्यावेळेस मी काय विचार करायचा आणि आता तुम्ही काय विचार करताय बघा, तोच विचार तुम्ही करताय का. ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो ना त्याच्या अगोदर मी माझ्या शाळेमध्ये शिकणाऱ्या शिक्षकांना विचारायचं की मला खूप श्रीमंत व्हायचं आहे. तुमच्यापैकी किती मुलांना असं वाटतंय, किती मुलींना असं वाटतं की आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये खूप श्रीमंत व्हायचं आहे. हातवर केले तरी चालतील जागेवर, तेवढीच आपल्या हालचाली होतील. आणि मला तर इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये जास्त आनंद वाटेल. खूप छान, म्हणजे बऱ्याच मुलांची अशी इच्छा आहे की मला श्रीमंत व्हायचं आहे. म्हणजे नक्कीच हा प्रश्न मी याच्यासाठी विचारला की कसं व्हायचं, याची उत्तरं तुम्हाला या पुढच्या 1 तासामध्ये नक्कीच मिळू शकतात. श्रीमंत जोच होऊ शकतो जो श्रीमंत होण्याचा विचार करतो. आता ज्यांनी ज्यांनी हात वर केले नाहीत याचा अर्थ काय, त्यांनी विचार केला नाही की तू श्रीमंत होऊ शकतो किंवा व्हायचंय. जे प्रयत्न करतील, प्रयत्न करणाऱ्या काही लोकांना यश मिळेल, काहींना अपयश येईल, तर नक्कीच काही लोक यशस्वी होतील. पण बाकीच्यांनी ज्यांनी हातच वर केला नाहीये त्याचं काय होईल. खूप साधी गोष्ट आहे. पहा आता हे सेशन संपल्यानंतर तुम्ही कदाचित घरी जाणार आहात. ज्यांनी ज्यांनी ठरवलंय घरी जायचंय, मला वाटतं तेवढीच लोक, तेवढीच मुलं घरी जाऊ शकतील. बरोबर आहे का. म्हणजे हा एवढा छोटा टप्पा आहे. तुम्ही जर ठरवलं आयुष्याच्या एका मोठ्या वळणावर की मला पुढं माझा प्रवास करत असताना मला आयुष्यामध्ये खूप श्रीमंत व्हायचं आहे, पण श्रीमंत होणं काही निगेटिव्ह गोष्ट आहे का, आहे का काही, नाही आहे. फक्त काय, चांगल्या मार्गाने श्रीमंत व्हायचं आहे. ही आणखी क्लॅरिटी आपण त्याला आणली पाहिजे की मला नैतिक मार्गानं चांगले प्रयत्न करून लोकांना मोठं करून कुणालाही न फसवता मोठं व्हायचं आहे. आणि हे होणं सगळ्यांना 100% शक्य आहे. फक्त कुणाकुणाला जे जे विचार करतील आणि त्या विचारानुसार कृती आणि ॲक्शन करतील त्यांना मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये असताना आमच्या सरांना विचारायचं की सर मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, काय केलं पाहिजे. कदाचित तुमच्यासमोर ही प्रश्न पडत असतील, तुम्ही विचारताय की नाही विचारताय माहीत नाही. मी आमच्या घरी विचारायचं. आमच्या घरची परिस्थिती अशी होती, वडील 5वी शिकलेले आहेत, आई अजिबात शिकलेली नाही आहे. आणि 7वीपर्यंत मी चिमणीच्या प्रकाशात अभ्यास केलेला आहे. तुमच्यापैकी किती जणांना आता ती चिमणी माहिती आहे, मला माहीत नाही. किती लोकांच्या घरी सध्या चिमणी आहे. चिमणी पण असेल आणि लाईट पण असेल, बरोबर का. लाईटच नाही अशी किती मुलं आहेत तिथे, किती मुली आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती नक्कीच चांगली आहे. 7वीपर्यंत माझ्या घरी लाईटच नव्हती. 7वी ते 10वी माझ्या घरी दुसऱ्याच्या शेजाऱ्याकडनं 25 रुपये भाडं देऊन एक बल्ब चालेल अशी लाईट घेतली होती. आणि 11वीला लाईटचं मीटर आलं होतं. हे सगळं मी कशासाठी सांगतोय, कदाचित हा प्रश्न पडत असेल की म्हणजे काय बोलायला खूप सोपं जात आहे, मोठं होणं काय सगळे विचार करतील, पण होतं कसं येईल, त्यासाठी पैसेच लागतील. आणि मला वाटतं हाच एक माइंडसेट आहे जो आपल्याला चेंज करायचा आहे. तो म्हणजे काय, बऱ्यापैकी पहा, म्हणजे श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या डोक्यामध्ये आता काय काय विचार येतात. श्रीमंत होणं सोपं आहे का, आहे का,
कशामुळे सोपं नाही बघा? उद्योजकतेकडेच मी येणार आहे. फक्त उद्योजकला सगळ्यात महत्त्वाचा जो वाटतं की आपलं एक मोटिवेशन पाहिजे, ते पॉझिटिव्ह पाहिजे. पण ह्या बेसिक गोष्टी आपण समजून घेतल्यानंतर सोपं जाईल. आता काय होतं माहिती आहे का, आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही आहेत ना, एखादी गोष्ट माहीत नसेल तर त्याच्याविषयी आपल्याला खूप मोठी भीती वाटते. तुमच्यापैकी किती मुलींना पोहता येते बघा? खूप कमी मुली दिसत आहेत. मुलापैकी किती मुलं आहेत? मुलंही खूप कमी आहेत. आता ज्यांना पोहता येत आहे त्यांनी मला सांगा, पोहणं सोपं आहे का अवघड आहे? पोहता येणाऱ्यांना असं वाटतंय पोहणं खूप सोपं आहे. आता ज्यांना पोहता येत नाही त्यांनी सांगा, फरक लक्षात येतोय का? आता होत आहे काय की हे कम्युनिकेशन फक्त झालं की मला पोहता येत नाहीये आणि याला पोहता येत आहे. मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारलं की मला पोहायला शिकायचं आहे, तू मला पोहायला शिकव, आणि माझी मनापासून इच्छा आहे. मी प्रयत्न केले तर किती दिवसात शिकू शकतो? किती दिवस लागतात बरं पोहणाऱ्याने सांगा? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, मला असं 1 आठवडा तर खूप झाला, बरोबर? आता बाकीचे जे मुलं आहेत यांच्या आयुष्यात असा 1 आठवडा आतापर्यंत नाही आला का? आला की नाही आला? असे कितीतरी आठवडे नाही, कितीतरी महिने गेले, वर्षही गेलं, पण आम्ही काही पोहायला शिकलो नाही. याचं कारण काय होतं? पोहूच शकत नाहीत ही परिस्थिती आहे का? पोहण्याची भीती वाटते हा विषय आहे का? तो विचार पण केला नाही आपल्याला पोहायला शिकायचंय? काय मोठं कारण आहे बघा? काय मोठं कारण असेल? समोरच्या मुलांनी बोललं ना तरी पण चालेल, म्हणजे मागच्यांचा आवाज इथपर्यंत येणार नाही, पण समोरच्यानी उभं राहून सांगितलं चालेल, बसून सांगितलं तरी पण चालेल. हा, भीती वाटते. वैभवला असं वाटते की ती भीती वाटत होती म्हणून तो शिकला नाही. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? इकडं शिकलेले आहात. बघा, म्हणजे ज्यानं तो प्रवास पूर्ण केलेला आहे ना त्याच्यासाठी तो विषय खूप सोपा आहे. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी फक्त काय तर शिकण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपल्याला जर असं वाटत असेल ना फक्त पुस्तकी अभ्यास करून मला प्रत्येक गोष्टी शिकता येतात, तर नाही. हे फक्त अकॅडमिक एज्युकेशन आहे की जिथं आपण पुस्तकी ज्ञान मिळवून आपण तिथं अकॅडमिक्समध्ये खूप चांगले मार्क्स मिळवू शकतो. पण आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत नाहीत. आयुष्य हे खूप वेगळं आहे. आपण ज्या पद्धतीनं पोहण्याचा विषय केला ना, बघा एखाद्यानं कसं पोहायचं असं एखादं पुस्तक पूर्ण पाठ केलं तरी तो पाण्यामध्ये उतरू तरी शकतो का? एकटा नाही कधी उतरू शकत. अगदी सायकल शिकण्याचा विषय असेल, ज्यावेळेस तुम्ही पहा कधी सायकल ज्यावेळेस शिकलात त्यावेळेस काय केलं तुम्ही पडले असणार, बरोबर? दुसरा विषय असा आहे की सायकल पकडण्यासाठी कोणीतरी असेल, मोठा भाऊ बहीण आई वडील कोणीतरी असणार, आणि ह्या माध्यमातून धडपडत तुम्ही शिकला. पण याच्यामध्ये पण तुमची एक मानसिकता होती की मला सायकल शिकायची. आता हाच विषय आहे उद्योजकतेचा की ज्या ठिकाणी तुम्हाला जर उद्योजकता शिकायची असेल ना तर सगळ्यात अगोदर काय, जसं पोहणं शिकता येण्यासाठी पोहण्याचा विचार डोक्यामध्ये पाहिजे आणि तो एक दृढ निश्चय पाहिजे. मला काही गटांगळ्या खाव्या लागल्या तरी पण मला पोहायला शिकायचंच आहे. माझे गुडघे फुटले तरी पण चालतील, पण मला सायकल शिकायचीच आहे. हा जर विचार आपल्यामध्ये असेल ना तर आपण 100% ह्या गोष्टी करू शकतो. मग उद्योजकताही त्याला अपवाद नाही आहे. जर तुम्हाला उद्योजकीय प्रवास करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी इझिली करू शकतो. फक्त काय, जसं पोहणं शिकण्यासाठी ज्याला पोहायला येते ना त्याला भेटलं पाहिजे, सायकल शिकण्यासाठी जो सायकल शिकवू शकतो आणि शिकलेला आहे त्याला आपण भेटलं पाहिजे. तसाच उद्योजकीय प्रवास आहे. जे जे उद्योजक झालेले आहेत तुम्ही त्यांना भेटला, त्यांच्या प्रवासाविषयी आपण जाणून घेतलं तर ह्या गोष्टी मला असं वाटतं खूप सोप्या होऊ शकतात. पण त्याच्या अगोदर आपण हे समजून घेतलं पाहिजे मला उद्योजक व्हायचं का, आणि का व्हायचं उद्योजक. मला वाटतं सगळे कॉमर्स डिव्हिजनचे मुलं आणि मुले इथं आहेत का बाकीचे पण आहेत, सायन्सचे पण इथं आहेत. आता मला सांगा, आपण एका
स्ट्रीम वाईज जाऊ. कॉमर्स विभागातल्या मुलांना 11वी 12वी कॉमर्स आहेत सध्या, हे झाल्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे? CA व्हायचंय. आणखी आवाज थोडा मोठा येऊ द्या. CS व्हायचंय. ओके. आणखी काहींना मला वाटतं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पण द्यायच्यात. ज्यांना सायन्समध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतले त्यांना पुढं काय करायचं आहे? इंजिनिअरिंग करायचंय, डॉक्टर व्हायचंय. आणखी मला असं वाटतं म्हणजे इथं बसलेल्यापैकी किमान 90% मुलं आणि मुली ह्या म्हणजे CA CS इकडं डॉक्टर इंजिनियर. जर आता तुम्ही विचार करा नेवाशामध्ये एवढे डॉक्टर इंजिनियर झाले तर काय होऊ शकतं? मला असं वाटतं एका डॉक्टर आजारी पडलं ना दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागेल. ही परिस्थिती येऊ शकते नक्कीच. त्याच्यामुळे काय आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आता हे का वाटतं? कदाचित बाकीचे काय काय ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता तुम्हाला एक मी सांगू का, आता माझे मी एक जे फील्ड आहेत ना त्याच्याविषयी पण सांगायला सुरुवात करतो. बरोबर, सायन्सचे मुलं आहेत तर मे बी फार्मसीकडे जाऊ शकतात, काही पुढे D फार्मकडे जातात, B फार्मकडे जातात, त्या फील्डकडे जाऊ शकतात. इंजिनिअरिंग मुलं आहेत, मेकॅनिकल इंजिनियर होतील, इलेक्ट्रिकल इंजिनियर होतील, कम्प्युटर इंजिनियर होतील. मी सायन्सचा विद्यार्थी आहे. सायन्स नंतर मी पुढं मला नंतर प्रॅक्टिकली शिकता आलं नाही, त्याच्यामुळं मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आता माझ्याकडं एक जी कंपनी आहे लॉन्जेव्हिटी आयुर क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी आयुर्वेदिक औषधांचं प्रोडक्शन करते. आणि याच्यामध्ये सायन्स झालेले कितीतरी कॅन्डिडेट आहेत, ग्रॅज्युएट झालेले आहेत, अगदी B फार्म झालेले आहेत, M फार्म झालेले आहेत. दुसरा इकडचा जो काही विषय आहे इंजिनिअरिंगमधला, त्याच्यामध्ये माझी हॅबिटस बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे, जी कंपनी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये काम करते. म्हणजे शासनाचे वेगवेगळे प्रोजेक्ट, मोठे मोठे रस्ते बांधणं असेल, पूल बांधणं असेल, मोठमोठे बिल्डिंग बांधणं असेल, ही काम करते. आणि त्या ठिकाणी वेगवेगळे इंजिनियर्स काम करतात. आता ते काम करण्यासाठी मी स्वतः इंजिनियर होण्याची गरज मला काही पडली नाही. बरोबर आहे. आणि दुसरा विषय की हे सगळे लोक मी खूप इझिली ॲक्वायर करू शकलो. मला पाहिजे ती, मला अगदी निवडून हां एकदम टॅलेंटेड आहे ना तोच मी घेईन, बाकीच्यांना एंट्री भेटणार नाही. मला 100 लोक लागत आहेत तर मला माहिती आहे मार्केटमध्ये 3,000 ते 4,000 लोक आहेत, ते त्या इंटरव्ह्यूला येतात. हे कशामुळे शक्य झालं? हे शक्य झालं त्या उद्योजकीय प्रवासामुळं. जो उद्योजकीय प्रवास आहे, दुसरी आणखी कंपनीचं नाव लगेच सांगतो, गोस्मार्ट इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. ही एक IT मधली कंपनी आहे. तिथं कम्प्युटर इंजिनियर्स काम करतात आणि त्या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचं आम्ही काम करतो. तिथंही मला कम्प्युटर इंजिनियर होण्याची अजिबातही गरज पडली नाही. कशामुळे? त्याचंही कारण आहे उद्योजकीय प्रवास. ज्या उद्योजकीय प्रवास तो सगळा अभ्यास मी करू. तो अभ्यास म्हणजे काय, ॲकॅडेमिक्समध्ये मी कुठेही त्याच्यामध्ये कोणतं एज्युकेशन घेतलं नाही, पण ते एज्युकेशन जे वास्तव जीवनामधलं आहे की जसं पोहायला शिकायचं असेल तर काय करावं लागेल, पाण्यातच पडावं लागेल. सायकल शिकायची असेल तर सायकल चालवूनच पाहावी लागेल. असा हा जो काही प्रवास आहे ना, खूप छोटा आणि खूप शून्यातनं प्रवास त्या ठिकाणी सुरू केला. आणि त्या माध्यमातून आता टप्प्याटप्प्यावर वेगवेगळ्या कंपन्या विचार केला तर त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो आणि त्या पद्धतीचे टॅलेंट ॲक्वायर करून त्यांच्याकडनं काम करू शकतो. ही सगळी परिस्थिती आपण करू शकतो. आता हे सगळं तुम्हालाही शक्य आहे का? जर तुम्ही तो विचार केला तर हे 100% शक्य आहे. पण त्याच्यासाठी काय, तुम्हाला आत्तापासून तो विचार करावा लागेल की मला हे करायचं आहे. ज्यावेळेस मी कॉलेज, परत आता आपण तिकडे जाऊ, ज्यावेळेस मी कॉलेज जीवनामध्ये होतो मी शिक्षकांना विचारायचं की मला श्रीमंत व्हायचं आहे, पण त्यावेळेस मला त्यांच्याकडनं मार्गदर्शन काही भेटायचं नाही. त्यांच्याकडनं एकच उत्तर असायचं, तू खूप अभ्यास कर, खूप मोठी नोकरी मिळव आणि एखाद्या कंपनीमध्ये जॉईन हो.
आता मला प्रश्न पडायचा, मी ज्यावेळेस तेव्हापासनं म्हणजे कॉलेज जीवनामध्ये असताना त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता, पण बाकीचे जे काही मित्र आहेत, जे काही नेटवर्क मी उभा केलेला आहे शाळेमध्ये माझ्याकडं, तर तिथं मी ज्यावेळेस गुगलवर सर्च करायचं, पेपरमध्ये बघायचं, भारतातल्या 100 का अगदी 500 श्रीमंताची यादी जर काढली ना, त्याच्यामध्ये एकाही नोकरदार व्यक्तीचं नाव यायचं नाही. तुम्ही काढून बघा, इंडियाज टॉप मोस्ट 100 रिचेस्ट पर्सन लिस्ट, याच्यामध्ये कुणाची नावं येतात बरं? हां, याच्यामध्ये सगळे उद्योजकांचीच नावं येतात, बरोबर आहे. पण हे सगळे उद्योजक किती शिकलेले आहेत? अगदी कमी पण शिकलेले आहेत. अगदी आत्ता तुम्हाला मी यांचं उदाहरण सांगतो. गौतम अदानी, अदानी ग्रुप कितवी शिकलेले आहेत? त्यांची 12वीच पूर्ण झालेली आहे, ग्रॅज्युएशन ते पूर्ण करू शकले नाहीत. म्हणजे उद्योजकतेला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप जास्त शिक्षणाची गरज पडते का? शिक्षण नक्कीच आवश्यक आहे, फक्त शिक्षणच पाहिजे हा आताच अजिबात गरजेचा नाही. दुसरा विषय पहा, भांडवल. बऱ्याच लोकांची मानसिकता असते की उद्योजक व्हायचे तर खूप मोठं भांडवल लागतंय. त्याची खरंच गरज आहे का? त्याच्या अगोदर आपण बेसिकली एक समजून घेऊ, तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे खरंच उद्योजक म्हणजे काय? कोण सांगू शकेल बरं मला? उभारून सांगते. ठीक आहे, बघ तिने सांगितलं की जो व्यवसाय सुरू करतो त्याला उद्योजक असं म्हणतात. आणखी कोण सांगेल? कॉमर्सचे तुम्ही आहात, सायन्सचे तुम्ही आहात, आणि म्हणजे आपण जे काही परिसरामध्ये पाहतोय तर तिथं अगदीच खूप अवघड नाही की उद्योजक म्हणजे काय हे समजून घेणं. तुम्ही जेवढे जास्त बोलाल ना तेवढ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. आपल्याकडे खूप जास्त वेळ नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला पटपट पुढे जायचं. आणि हे तर खूप बेसिक गोष्ट आहे. आपण जर उद्योजकता विकासावर बोलत असो ना तर आपल्याला बेसिकली हे समजलं पाहिजे की उद्योजक म्हणजे काय. खूप छान, त्यानं सांगितलं पाहिजे जो रोजगार निर्माण करतो त्याला उद्योजक असं म्हणतात. खूप छान. आणखी कोण सांगताय? पहा, याच्यामध्ये मी आता क्लिअर करतो तुम्हाला की उद्योजक आणि व्यावसायिक याच्यामध्येही फरक आहे. आपण जनरली कोणालाही उद्योजक म्हणतो बा बोलताना सहज, हे उद्योजक आहेत. तो खरंच उद्योजक आहे का? व्यावसायिक आणि उद्योजक दोन्हीमध्ये काय बेसिक फरक आहे माहिती आहे का? जो आता तुम्ही दोघांनी आपण जे काही सांगितलं ना उद्योजक म्हणजे काय, जो व्यवसाय सुरू करतो त्याला व्यावसायिक असं म्हणतात. व्यवसाय म्हणजे काय, तो कोणताही छोटा एखादा उद्योग असेल, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी स्वतः तो उद्योग करतोय, काही लोकांच्या माध्यमातून तो काम करतोय, पण त्याच्यामध्ये खूप काही नवीन नाहीये, त्याच्यात नाविन्य असं काहीच नाहीये. अशा गोष्टीला आपण व्यवसाय असं म्हणू शकतो, तर करणाऱ्या माणसाला व्यावसायिक असं म्हणत असतो. मग उद्योजक कुणाला म्हणायचं? किंवा जसं दुसरं सांगितलं की रोजगार निर्मिती हा विषय दोघांमध्येही पण येतो, व्यावसायिकामध्ये येतो आणि उद्योजकामध्ये येतो. आपलं जे स्वप्न पाहिजे ना, म्हणजे व्यावसायिक होण्यापेक्षा उद्योजक होणं हे पाहिजे, आणि म्हणून हे मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. उद्योजक म्हणजे काय, तर जो व्यक्ती समाजाच्या गरजा ओळखतो आणि त्या गरजा ओळखून नाविन्यपूर्ण पद्धतीनं त्या गरजा पूर्ण करून नफा कमवण्याच्या उद्देशानं खूप चांगलं असं बिझनेस मॉडेल तयार करतो, याला उद्योजक असं म्हणतात. ही काय पुस्तकातली व्याख्या नाही आहे. ही व्याख्या तुम्ही अगदी प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा म्हटलं ना तर मी अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो की समाजामधला काहीतरी एखादा प्रॉब्लेम बघितला
अगदी तो एखाद्या व्यक्तीला स्वतःला तो प्रॉब्लेम पडला आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की मी याच्यावरच काम करेन. ते केलं तर तो माणूस उद्योजक म्हणून नावारूपाला येऊ शकतो आणि खूप मोठं काम करू शकतो, ज्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते, ज्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला योगदान देण्याचं काम होऊ शकतं, कितीतरी लोकांचं जीवनमान सोपं होऊ शकतं. अशा कितीतरी गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. त्यात माझंही उदाहरण मी तुम्हाला देईन. आता मी ज्यावेळेस माझ्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली 2001 मध्ये, मी कॉलेज जीवन संपल्याच्या नंतर जे तुम्हाला मगाशी सांगण्याचा प्रयत्न करतो, त्या ठिकाणी माझ्या परिस्थितीमुळं मी नाईलाजानं दिवस माझी इच्छा होती की मला नोकरी करायचीच नाही आहे, मी आयुष्यात नोकरी करणार नाही, मी डे वनपासून उद्योजक होईल. ज्यावेळेस मला समजत नव्हतं, परिस्थितीची जाणीव नव्हती, त्यावेळेस हाच विचार केला. पण जसं जसं शिक्षण पुढे जात होतं मला लक्षात आलं की एकदा स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. कारण मी ज्यावेळेस माझं 11वी सायन्स झालं, 12वी सायन्स झालं, 12वी सायन्स झाल्याच्यानंतर गावामध्ये जो बेसिक विषय असतो की सगळ्यात पटकन नोकरी कोणती लागते गावामध्ये, शिक्षकाची. अगदी कारण तो टॅलेंट माझ्याकडे होता की स्पर्धा परीक्षा देऊन मी टॉपमध्ये येईल आणि मला नंबर लागेल. तर इकडे मला काही जायचं नव्हतं, म्हणून मी जाणीवपूर्वक ग्रॅज्युएशन करण्यासाठी सायन्सला ॲडमिशन घेतलं. FYBSc डिस्टिंक्शनमध्ये होतो, SYBSc डिस्टिंक्शनला होतो. पण लक्षात आलं की पुढे जाऊन काय होऊ शकतं आणि ते चॅलेंजेस होते. हे सगळं करत असताना घरचे मला रोजंदारीवर कामाला जाऊन शिकवत होते. ते करत असताना नाईलाजानं मी परत एकदा निर्णय घेतला की आता आपण काय करू, एकदा आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आयुष्यातले काही वर्ष खर्च करू. आणि त्याच्यासाठी नाईलाजानं मी परत DED ला जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेऊन गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला. खूप जास्त पैसे लागत नव्हते, पण तरी पण सर्व्हायवलसाठी जे काही पैसे लागत होते तेही आईवडील दुसऱ्याच्या शेतावर काम करून मला पैसे पाठवत होते. कारण आम्हाला 2.5 एकर त्यावेळेस जिरायती शेती होती. जिरायती शेतीमध्ये माहिती आहे तुम्हाला काय पिकतं, किती पिकतं. तर त्या प्रसंगातनं पुढे जात असताना एकदा मी म्हटलं की नाही, आपल्याला एकदा हा जॉब मिळाला तर खूप चांगलं होईल आणि त्याच्यानंतर आपण विचार करू. ज्यावेळेस माझं ते DED संपलं त्यावेळेस मी जसं सांगितलं की पुस्तकी नॉलेज माझ्याकडे होतंच आणि त्यामुळं मी त्यावेळेस आम्हाला एक CET होती, कॉमन एंट्रन्स टेस्ट टीचर होण्यासाठी जी लागते. तर त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये टॉप 50 मध्ये होतो. त्यामुळं माझा जॉब तर मी एकदम सिक्युअर केला होता की मला जॉब लगेच भेटू शकतो आणि माझ्याजवळ भेटू शकतो. पण त्याच वेळेस मला ती एक CETची तयारी करायची होती, म्हणून दुसऱ्या एका कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मी म्हणजे त्या ठिकाणी ती एक्झाम दिली, SBIची एक्झाम दिली, स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि ती पण एक्झाम मी क्वालिफाय केली. अगदी त्या ठिकाणी जवळपास भारतामध्ये 20,000 जागा होत्या. 20,000 जागेसाठी 40 लाख ॲप्लिकेशन आलेले होते पूर्ण भारतामध्ये. म्हणजे तुम्ही एका जागेसाठी किती मुलं याचा विचार करू शकता. मला असं वाटतं साधारणपणे एका जागेसाठी 400 ॲप्लिकेशन अशा पद्धतीचं ती रँक होती. पण तिथेही मी क्वालिफाय झालो. माझ्यासमोर 2 ऑप्शन होते, आता कोणती नोकरी निवडायची. कारण काही दिवस नोकरी करायची आणि नंतर मी जे ठरवलं तिकडे जायचा उद्देश क्लिअर होता. तिथं आता ह्या दोन्ही मी कशासाठी सांगतोय तर ती मानसिकता तुम्हाला पण समजली पाहिजे की आता तुम्ही काय काय निर्णय घेतले पाहिजेत. माझ्यासमोर 2 ऑप्शन होते. शिक्षण सेवक म्हणून मी जर गेलो तर मला पहिले 3 वर्ष 3,000 रुपये पगार भेटणार होता. आणि जर मी SBIमध्ये क्वालिफाय झालं होतं, तिथं मी ज्युनियर ऑफिसर या पदावर जर गेलो तर तिथला प्रोबेशन पिरियड होता फक्त 6 महिन्याचा. 6 महिने मला 18,000 रुपये पगार भेटणार होता आणि 6 महिन्यानंतर 35,000 रुपये. आणि इकडं 3 वर्ष 3,000 आणि 3 वर्षानंतर 18,000. म्हणजे सुरुवातीला 6 पटीचा फरक, 3 वर्षामध्ये डबलचा फरक. घरची परिस्थिती मी तुम्हाला सांगितली. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय निर्णय घेतला असता? बरोबर आहे, सगळ्यांनी कोणता निर्णय घेतला असता तर SBIकडे जाऊ, SBIमध्ये जास्त पैसे भेटते. पण त्यावेळेस मी हा निर्णय घेतला की मी प्राथमिक शिक्षक होईल. याचं कारण काय होतं, प्राथमिक शिक्षक होणं ही माझी गरज नव्हती, ती आवडही नव्हती. पण मला माझं आयुष्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी मी हा विचार केला की ठीक आहे, माझे 3 वर्ष अडचणीत जातील, पण तिथं त्या नोकरीमध्ये मला जो काही टाईम भेटेल, साधारणपणे 230 दिवस वर्किंग डेज असतात. म्हणजे आपण शालेय शिक्षण जर बघितलं तेच मी स्टेट बँकेमध्ये गेलो तर तिकडं पूर्ण स्ट्रक होणार होतो. म्हणजे अगदी आपण पाहिलं स्टेट बँकेमध्ये किती गर्दी असते आणि तिथं काम करणारा एखादा अधिकारी दुसरं काही करण्याचा विचार तर डोक्यामध्ये आणू शकतो का? तर ते नाही. म्हणून त्यावेळेस मी तो निर्णय घेतला की मी प्राथमिक शिक्षक होईल आणि या माध्यमातनं शिक्षकी पेशाला तेवढा प्रॉपरली न्याय देईल आणि मला जो काही वेळ भेटणार आहे, अगदी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील, दिवाळीच्या सुट्ट्या असतील, क्रिसमसच्या सुट्ट्या असतील, ह्या सगळ्या सुट्ट्या मी माझ्या आयुष्याची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गी लावेल.
आणि त्याच्यासाठी तो निर्णय घेतल्याच्या नंतर अगदी 2 वर्षानंतर जो की माझ्या आयुष्यामध्ये पहिला उद्योजकीय प्रवास चालू केला, तो विषय काय होता तर माझं जे गाव आहे शेवगाव तालुक्यामध्ये बालमटाकळी, तिथला विषय हा होता की माझे जे बाकीचे मित्र होते त्यांना कुणालाही काम नव्हतं. कुणाचं 12वी झालेलं होतं, कुणाचं ITI झालेलं होतं आणि मी एकमेव होतो की मी दररोज त्यांच्यापासून शाळेमध्ये जायचं, म्हणजे ॲज अ टीचर. संध्याकाळी वापस आल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा व्हायची. मी विचार करायचा की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. माझ्याकडे तेवढं भांडवल तर नक्कीच आलं नव्हतं, 3000 रुपये तर काय करू शकतो, पण विचार नक्कीच होता की आता आपण हा प्रवास चालू केला पाहिजे. आणि त्याच वेळेस मला ती समस्या लक्षात आली की ग्रामीण भागामध्ये किती मोठ्या अडचणी आहेत रोजगाराच्या. आता रोजगाराच्या अडचणी कशा मोठ्या सॉल्व्ह होऊ शकतात. मी तर खूप मोठा काही भांडवलदार नाही, एखादा मोठा उद्योग चालू करेल आणि ज्या माध्यमातून मी लोकांना नोकऱ्या देऊ शकेल. त्यावेळेस नक्कीच ती परिस्थिती नव्हती. त्यावेळेस मी विचार केला छोटे छोटे व्यवसाय, छोटे छोटे उद्योग जे सुरू होतात गावामध्ये, याला भांडवल किती लागतं, 50,000, 1 लाख, 2 लाख, 4 लाख. हे भांडवल उभं करण्यासाठी जर मी काही करू शकलो तर तिथं त्या लोकांना स्वतःला काम भेटेल आणि दुकानामध्ये त्या व्यवसायामध्ये काही लोक कामाला लागली तर ते रोजगार निर्मिती होईल. तर त्याच्यासाठी मग काय करता येईल, त्याच्यासाठी मी अगोदर विचार केला की याच्यासाठी तर ऑलरेडी बँका आहेत, ऑलरेडी पतसंस्था आहेत. ह्या सगळ्या ह्याच लोकांसाठी बनलेल्या आहेत, सर्वसामान्य लोकांसाठी. पण तोपर्यंत तो माझा गैरसमज होता. ज्यावेळेस ते मी अनुभवलं की ह्या मुलांना ज्यावेळेस मला काहीतरी मदत करायची होती, तरुण आहेत त्यांना मदत करायची होती, त्यांच्यासोबत वेगवेगळ्या बँकेमध्ये गेलो. अगोदर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गेलो. म्हणजे राष्ट्रीयकृत बँका आहेत, शासनाच्या बँका आहेत आणि इथं सर्वसामान्यांना कर्ज भेटेल. तिथं भेटलं नाही. त्यांनी सांगितलं की तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष व्यवसायाचा दाखला लागेल. आता ज्याला व्यवसाय चालू करायचा आहे त्याच्याकडे तो दाखला असेल का, नाही. त्याच्यामध्ये एवढा नफा लागेल, त्याच्यामध्ये बाकीचे डॉक्युमेंट लागतील, त्याच्याकडे प्रॉपर्टी लागेल. अशी कितीतरी जी मोठी यादी दिली की ती यादी बघून त्या 10 गोष्टीपैकी आपण एकाही गोष्टीची पूर्तता या तरुण करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात आली. मग म्हटलं ठीक आहे, सहकारी बँका आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया, ते काहीतरी मदत करतील का ते पाहूया. तिथेही गेलं, तिथेही सेम तो अनुभव आला. त्याच्यानंतर होत्या पतसंस्था. पतसंस्थेमध्ये जसं आता सगळ्यांनी सांगितलं की त्यावेळेस ते नागेबाबा मल्टीसेटपा नेवासा तालुक्यातलीच आहे. मला वाटतं नेवासा तालुक्यानं खूप मोठमोठी लोकं घडवली आहेत इतिहासापासून आत्तापर्यंत, बरोबर. संत ज्ञानेश्वर असो, ज्यांनी इथं ज्ञानेश्वरी लिहिली आहे, इथं कडुभाऊ काळे असतील, असे कितीतरी लोक आहेत. आपल्या संस्थेचे इथले संस्थापक असतील, खूप मोठमोठी लोक मला वाटतं नेवासा तालुक्यानं आपल्या महाराष्ट्राला दिली आहेत. तर त्यांची मी ती जाहिरात बघितली की 1000 कोटीकडे वाटचाल. आणि त्यावेळेस त्यांची एक स्टोरी मी त्यावेळेस पेपरला वाचली की एक मंडप व्यावसायिक 9वी पास ते 1000 कोटीकडे वाटचाल असलेला माणूस. परत तुम्ही शिक्षण अडसर ठरत नाही. आणि मी त्यापासून खूप प्रेरित झालो की 9वी पास असलेला माणूस हे काम करू शकतो. माझं तर ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे, मला तर आता एक बेसिक नोकरी आहे. एक शिक्षक म्हणजे समाजामध्ये तेवढं मानाचं स्थान आहे, तेवढं विश्वासाचं स्थान तर नक्कीच आहे. तर त्यांना मी भेटायला गेलो, त्यांना विचारलं की सर तुम्ही नेमकं काय केलं आहे, कशा पद्धतीनं तुम्ही या सगळी गोष्टी मलाही हे करायचं आहे. त्यांनी सांगितलं की करणं नक्कीच शक्य आहे, लोकांच्या माध्यमातून तुम्ही करू शकता, पण हे वाटतं तेवढं काही सोपं काम नाही आहे. मी त्या काळामध्ये ते करू शकलो. 1999ला त्यांनी सुरुवात केली होती आणि मी त्यांना विचारत होतो 2010मध्ये त्यांना भेटलो. अशा कितीतरी लोकांना भेटलो आणि शेवटी मी दृढ निश्चय केला की ते करू शकतात ना, तर मी का नाही करू शकत. त्यांच्याकडे ज्या सगळ्या गोष्टी त्या माझ्याकडे आहेत, मी तर करणारच. जवळपास 6 महिने संघर्ष केला की हे सगळं माहिती मिळवली, हे सगळं ज्ञान मिळवलं की नेमकं यासाठी काय करावं लागेल. आणि शासकीय ऑफिसमध्ये चक्रा मारल्या. त्या चक्रा मारल्या, तिथल्या ऑफिसच्या पद्धती समजून घेतल्या आणि त्या समजून घेतल्याच्या नंतर मग त्याच्यासाठी गरज होती भांडवलाची. 1 लाख रुपये भांडवल त्यासाठी लागत होतं. मला पगार होता 3000 रुपये. 3000 रुपये पगारामध्ये मला शाळेमध्ये जाण्यासाठी खर्चच येत होता 2000 रुपये. 1000 रुपयामध्ये 2 वर्षाची बचत करून 1 लाख रुपये तर उभे होऊ शकत नाहीत. मग मी विचार केला की काय केलं पाहिजे. तर मला तर माझ्यासाठी काम नाही करायचं आहे. पतसंस्था हा त्या ठिकाणी म्हणजे उत्पन्नाचं साधन नाही तिथल्या चेअरमनसाठी किंवा संचालक मंडळासाठी. तो एक सहकारी उद्योग आहे. सहकार्याच्या माध्यमातून लोक एकमेकांची मदत करू शकतात. तर त्यावेळेस मी वेगवेगळ्या लोकांना भेटलो. जवळपास परिसरातली बालमटाकळी आणि परिसरातली 5 ते 10 हजार लोकांना भेटलो आणि त्या सगळ्या लोकांना मी माझा उद्देश सांगायचा की ते लोकांनी म्हटलं तुला काय वेळ लागलं का, हे असं काही नसतं, हे असं मोठमोठ्या लोकांचे कामं असतात.
मोठे मोठे राजकीय व्यक्ती, पुढारी, ज्यांच्याकडे खूप मोठं भांडवल असतं ना, तेच अशा गोष्टी करू शकतात. पण माझा निश्चय पक्का होता की मला हे करायचंच आहे. तर त्याच्यातनं काही लोक मला भेटले. मी त्या प्रत्येकाकडनं 300 रुपये सभासद फी घेतले आणि त्यातनं जवळपास 300 लोक म्हणजे 4-5 हजारातनं ते तयार झाले. त्यातून 1 लाखाचं भांडवल तयार झालं आणि त्या 1 लाखाच्या भांडवलातनं हा प्रवास चालू झाला. आता प्रवास कुठपर्यंत आलाय मधला विषय मी तुम्हाला सांगत नाही, पण आता व्यंकटेश मल्टीस्टेट 400 कोटीचा व्यवसाय, 1 लाख आणि ते पण लोकांचे, या माध्यमातून सुरू झालेला व्यवसाय 400 कोटीपर्यंत पोहोचला. ह्या 400 कोटी रुपयातनं जवळपास आत्ता सध्या आतापर्यंत 35,000 लोकांना, जे माझं स्वप्न होतं ना, त्या 35,000 व्यावसायिकांना मी आर्थिकदृष्ट्या मदत करू शकलो कर्ज रुपाने. जे छोटे छोटे लोक होते आणि मी तिथलं टार्गेट काय ठेवलं, मी मोठ्या माणसांना कर्ज देणार नाही. मी कर्ज कोणाला देईन? छोट्या छोट्या माणसांना. उलट टार्गेट काय ठेवलं, आता सपोज स्टेट बँक आहे, स्टेट बँकेमध्ये तुम्ही पहा सर्वसामान्य लोकांचे खाते असतात की पैसे सगळ्यात जास्त सुरक्षित कुठं आहेत? स्टेट बँकेमध्ये. तिथं पैसे ठेवले जातात. आणि स्टेट बँकेतनं कर्ज कोण घेतं? तिथनं कर्ज घेतो मोठा उद्योजक, चांगला हेतू असलेला, चांगला हेतू नसलेला, बरोबर. आणि परत दुसरा विषय त्याच्यामध्ये साक्षरतेचाही तो विषय येतो की आता मोठे कर्ज तेच लोक काय घेतात, त्यांच्याकडे ती आर्थिक साक्षरता आहे, उद्योजकीय कौशल्य त्यांनी अवगत केली. आता भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस तुम्हाला माहिती असेल, कोण आहे बरं? मुकेश अंबानी, बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. भारतातला सगळ्यात मोठा कर्जदार कोण आहे? कोण असेल बघा? नाही, विजय मल्ल्या नाहीये. विजय मल्ल्याने फक्त 8,000 कोटीचं कर्ज घेतलंय. म्हणजे ह्या मोठ्या तुलनेत, आता मी जे काही मोठं नाव सांगणार ना तुम्हाला, सगळ्यात मोठा कर्जदार तोच आहे जो सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे, मुकेश अंबानी. असं कसं शक्य होतं बघा? यालाच उद्योजक म्हणतात. उद्योजक म्हणजे काय? उद्योजक म्हणजे स्वतःची कौशल्य वापरून, मगाशी मी तुम्हाला एक विषय सांगितला की ते सगळ्या गोष्टी आहेत. अशा कितीतरी, म्हणजे उद्योजक कशाला म्हणता येईल? स्वतःच्या आयडिया तो प्रॉपरली वापरतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून पैसे उभे करतो. आता जसं मी सांगितलं की सगळ्यात मोठा कर्जदार म्हणजे किती, तर जवळपास 1.5 लाख कोटीचं कर्ज एकट्या मुकेश अंबानीकडे. किती? 1.5 लाख कोटी. आता अगदी आपण लॉकडाऊनचं उदाहरण बघितलं ना, भारतातल्या 140 कोटी लोकसंख्येला शासनानं जी काही मदत केली ना, ती मदत किती होती? वेगवेगळ्या माध्यमातून ती मदत केली. पेपरमध्ये, टीव्हीमध्ये जर तुम्ही वाचला असेल तर ती होती साधारणपणे 1,20,000 कोटी. आणि एकट्या मुकेश अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजचं जे जिओ व्हेंचर आहे, बरोबर, मला असं वाटतं बऱ्यापैकी जे मोबाईल आहेत ना, जिओचे सिम असतील तुमच्याकडे. कशामुळे आहेत? फुकट दिल्यामुळे. सुरुवात त्यांनी केली ना, ते बिझनेस मॉडेल आहे. फुकट का दिलं आणि त्यातून कसा फायदा होतोय? तर त्यांनी फक्त लॉकडाऊनच्या 1.5 वर्षामध्ये, पहिले 1 वर्षामध्ये वेगवेगळ्या देशामधनं 1.5 लाख कोटी रुपये उभे केले एका माणसानं. आणि एकीकडे आपला संपूर्ण देश 140 कोटी लोकसंख्येला 1,20,000 कोटी रुपये देऊ शकतो. आणि हा एक माणूस आहे. जगातले खूप लिमिटेड कंपन्यांकडनं, अगदी फेसबुककडनं काही पैसे घेतले असतील, बाकीच्या काही कंपन्यांकडनं काही पैसे घेतले असतील, ते पण काय, जे पैसे वापस द्यायचे नाहीत. याला म्हणायचं उद्योजक, लोकांच्या पैशाचा वापर करून. आता खूप मोठं झाल्यावर असं करता येतं का? तुम्ही असं एखादं छोटं उदाहरण सांगू शकता का की असा एखादा छोटा व्यवसाय आहे? कारण मोठे तर खूप आहे, तुम्हाला मी कितीतरी सांगू शकेल, पण तुम्ही विचारले एवढे मोठे मोठे उदाहरण तर आम्हाला काय करायचं? आम्ही तर एवढे मोठे लगेच करू शकत नाही. छोटे छोटे व्यवसाय आम्ही करू शकतो. असा एखादा उद्योग आहे का की जिथं व्यवसाय चालू करायला पैसे लागत नाहीत पण तुम्ही पैसे कमवू शकता? मी एक उद्योजकीय प्रवास चालू केलाय मागच्या 10 वर्षात, असे कितीतरी सांगू शकतो. आणि त्या पद्धतीचे उद्योग मी करतो, ज्या उद्योगामध्ये खूप जास्त गुंतवणुकीची गरज नसते पण खूप जास्त पैसे आपल्याला भेटू शकतात चांगल्या मार्गाने, आणि ते पण लोकांचं भलं करून. तुमच्या भागामध्ये दुधाचा व्यवसाय आहे का?
मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरी पण गाई म्हशी काहीतरी असतील, बरोबर? तुम्हाला दुधाचं पेमेंट किती दिवसांनी होतं? 10 दिवसांनी होतं. पण तुम्ही ज्या कंपनीला दूध घालताय, कदाचित तुम्ही एखाद्या डेअरीला घाल असेल, डेअरी पुढच्या ठिकाणी म्हणजे पाठवत असेल. आपण म्हणूया आपल्या नगरमधलं प्रभात डेअरी आहे, बरोबर? आता कधीतरी तुम्ही दुधाची पिशवी पण आणत असाल. दुधाची पिशवी आणल्यानंतर कितव्या दिवशी तुम्हाला पैसे द्यावे लागतात? लगेच द्यावे लागतात. मग उद्योजक, मी जर उद्योजक आहे ना, मला दुधाचा व्यवसाय चालू करायचा, तर मी काय म्हणेल, मी 10 दिवस उधार माल घेतो, जे तुम्ही ऑलरेडी देताय. मी काय करतो, दुधाचा व्यवसाय चालू करू शकतो, दूध प्रोसेसिंगचा. उधार माल घ्यायचा, त्याच्यावर प्रोसेसिंग करायची आणि तो माल रोख स्वरूपात विकायचा. पैसे लागतील का मला? विचार करा तुम्ही. म्हणजे अगदी खूप छोट्या लेवलचा पण तुम्ही विचार करा. अगदी म्हणजे प्रभात डेअरी ऐवजी एक छोटी डेअरी आहे, गावामध्ये कलेक्शन सेंटर आहे, त्या कलेक्शन सेंटरमध्ये उद्योग चालू करायचा आहे. हे तुम्हाला मी काय सांगतोय, वयाच्या 15व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी उद्योग चालू करणं, आता भारतामध्ये कितीतरी छोटे छोटे उद्योजक होत आहेत. छोटे छोटे म्हणजे ते एकदम छोटे नाही आहेत, वयानं छोटे आहेत. त्यांच्या विचारानं, त्यांचे प्रगल्भता एवढ्या मोठ्या झाल्यात ना, काही कोटीमध्ये ते उद्योग करतात. मुंबईमध्ये एक आत्ता म्हणजे डिलिव्हरीचा व्यवसाय चालू केला. मुंबईचे डबेवाले तुम्ही ऐकले असतील, जवळपास 5,000 डबेवाले आहेत. मला नाव आत्ता आठवत नाही आहे. 8वी मध्ये शिकत असलेला मुलगा आहे, 8वी मध्ये. तुमच्यापेक्षा छोटा आहे आणि 8वीचा आता कोणीच नाही आहे, बरोबर? त्याला काय झालं, तो एकदा काकांच्या घरी गेला. मुंबईमध्येच आहे. मुंबईमध्ये तुम्हाला माहिती की ट्रॅफिक किती आणि कशी असते. 1-1.25 तास प्रवास केल्यानंतर त्याला असं लक्षात आलं, त्याचं एक महत्त्वाचं जी काही गोष्ट म्हणजे तिकडे त्याला 4-5 दिवस थांबायचं होतं. 4-5 दिवसांची एक्झाम होती आणि त्याच्यासाठीची काही पुस्तकं घरी राहिली आहेत. आता वापस जायचं असेल तर कसं जाता येईल? तो त्याच्या पप्पासोबत तिकडे गेलेला होता. वापस तो एकटा येऊ शकत नाही. आणि डोक्यात आलं की असं जर काही असतं की आता मला ही पुस्तक इथं लागतंय ना, तर मी कोणाला तरी फोन करून सांगतोय, त्यासाठी मी पैसे पण द्यायला तयार आहे, आणि ती गोष्ट मला इथं पोहोचेल, तर किती चांगलं होईल. त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की त्याच्या भागामध्ये तर मुंबईचे डबेवाले येतात, 5,000 लोक हे लोक काम करतात, आणि ते असे फक्त डबेच द्यायचं काम करतात. मी जर त्यांच्या हाताला असं काही काम देऊ शकलो तर. आणि त्या एका विचारातनं त्यांनी पार्सल देणारी कंपनी सुरू केली. आता ही कंपनी चालू करण्यासाठी तर खरंच कंपनी अशी खूप मोठी उभा करायची गरज पडली का? त्याचं काम काय होतं, एका घरातनं पार्सल घ्यायचं, दुसऱ्या घरामध्ये ते पार्सल द्यायचं. आणि कधी द्यायचं? इन्स्टंट द्यायचं आहे, कारण ते डबेवाले तर इकडून तिकडे फिरताच आहेत. ते फिरतात तर ते फक्त घ्यायचं आहे. घेत असताना ते कुठे एखाद्या ऑफिसमध्ये पण आणण्याची गरज नाही, ठेवू शकत नाही, कारण ते पटकन द्यायचं आहे. त्यासाठी त्याला ऑफिसची पण गरज पडली नाही. कर्मचाऱ्याची गरज पडली का? नाही. त्यांनी कर्मचाऱ्याचा पण विचार केला नाही. त्यांना विचार केला की एवढे मोठे कर्मचारी मी कुठून आणून त्यांना कसे पगार देऊ? हे डबेवाले आहेत ना, मी यांच्यासोबतच करार करेल. त्यासाठी ऑब्वियस त्यांच्या वडिलांची मदत घेतली. वडिलांना सांगितलं तर तो गायडन्स पण भेटला, आणि त्या गायडन्सच्या माध्यमातून 5,000 लोकांना तो ते काम देऊ शकला. आणि अशा पद्धतीनं त्याचा हा उद्योजकीय प्रवास सुरू झाला. म्हणजे वय हे उद्योजकतेला अजिबात अडसर ठरत नाही. आता मी तुम्हाला भांडवलाचे उदाहरण सांगितलं, असे कितीतरी उदाहरण आहेत, तुम्ही विचार करा. आता अगदी दुसरं एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं ना, कितीतरी मोठे मोठे उद्योजक आहेत पहा, ज्यांनी काम करताना काय विचार केला. आता शहरामध्ये एखादं घर भाड्यानं घ्यायचं असेल, नवीन माणूस गेला ना, खूप अडचणी येतात, कारण माहिती नसतं काय. तर तिथं काय झालेलं आहे सुरू, तिथं रिअल इस्टेटमध्ये काम करणारे एजंट आहेत, त्याच्यासाठी पण भांडवलाची काही गरज लागत नाही, बरोबर? आणि ते काय करतात, एका महिन्याचं भाडं घेतात. ज्याचं घर भाड्यानं द्यायचं आहे त्याच्याकडनं, आणि ज्याला घर भाड्यानं घ्यायचं आहे त्याच्याकडनं पण. म्हणजे 30,000 रुपये महिना भाडं आहे असं एखादं घर जर घ्यायचं असेल तर त्याला त्या कामासाठी किती पैसे भेटतात? 60,000 रुपये. बरं, तो एका महिन्यात किती काम करू शकतो? किती काम करू शकतो ना. त्याला त्याच्याकडे वेळेचं बंधन आहे का? नाही. त्याला माहिती आहे की जास्त काम केलं तर जास्त हे काम होईल, खाली त्या पद्धतीचे लोकही तो उभे करू शकतो, त्या माध्यमातून हे काम वाढू शकतं. आता याच्यावर आता हा झाला एक छोटा व्यावसायिक दृष्टिकोन की तो स्वतः काम करेल, त्याच्यातनं पैसे भेटतील. पण ह्याच एका विचारात पुढे कंपन्यांनी काय केलं,
आता पहा मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी हे काम, ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे, ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्या माध्यमातून ते काम पुढे घेऊन गेले आणि त्याच्यातनं ज्या काही सॉफ्टवेअर बेस्ड कंपन्या तयार झाल्या, मकान.com, 99acres.com, magicbricks.com, अशा कितीतरी कंपन्या आहेत ज्या कंपनी या माध्यमातून सुरू झाल्या. ते तर स्वतः घर पण शोधणार नाहीत. तिथं त्यांनी काय सांगितलं, हां अशा कितीतरी लोकांना गरज असते ना, आमच्या वेबसाईटवर या, ज्यांना ज्यांना घर शोधायचं नाही इथं त्यांनी इथनं घर शोधा, ज्यांना घर भाड्यानं पाहिजे ना त्यांनी तिथं टाका. दोन्ही लोक त्या प्लॅटफॉर्मवर येतील, ज्याला घर भाड्यानं द्यायचं आहे आणि ज्याला घर भाड्यानं घ्यायचं आहे. म्हणजे ऑनलाईन माध्यमातूनच ते काम करेल. आणि त्यासाठी हे इकडं जसं एजंट सपोज एक महिन्याचं भाडं घेतात नाही आणि त्याच्यापेक्षा कमी पैसे घेऊ, त्यासाठी त्यांना विशेष काही करायचं होतं का? नाही. फक्त काय झालं बघा, ती एक बिझनेस आयडिया आहे, ज्या बिझनेस आयडियाचा वापर करून त्यांनी ते काम केलं. अशा कितीतरी गोष्टी आहेत सातत्यानं या व्यावसायिक प्रवासामध्ये आपल्याला म्हणजे काम करायला मदत करत असतात. त्याच्यामुळं विषय काय, फक्त भांडवल आपल्याला अडसर ठरत नाही, वय आपल्याला अडसर ठरत नाही, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी ही पण अडसर ठरत नाही. माझा तर आतापर्यंतचा हा दृढ निश्चय आहे की प्रतिकूल परिस्थिती असणं हीच उद्योजक होण्यासाठीची सगळ्यात जास्त अनुकूल परिस्थिती आहे. म्हणजे आपल्याला जेवढ्या अडचणी असतील ना, त्या अडचणीतनं जर आपण मार्ग काढू शकलो तर त्या अडचणीतनंच खूप मोठा एखादा उद्योजक घडू शकतो आणि ह्या माध्यमातून आपला प्रवास पुढे होऊ शकतो. आता मी माझ्या मगाशी 3-4 कंपन्यांचे नावं सांगितले ना, आणखी अशा काही कंपन्यांचे मी तुम्हाला नावं सांगू शकतो. आता मूळ ज्या एका संकल्पनेवर मी काम करत होतो, कारण मी तुम्हाला सांगितलं उद्योजक काय विचार करतो, शक्यतो उद्योजकांना काय विचार केला पाहिजे, असा एखादा प्रॉब्लेम जो खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि जास्तीत जास्त लोकांचा आहे, तो प्रॉब्लेम मी सोडवला ना तर खूप चांगलं होईल. आता मला सांगा, आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, जो उद्योजक म्हणून आपण विचार केला पाहिजे, की तुम्हाला काय वाटतं सगळ्यात मोठी अडचण काय, का तुमच्या सगळ्यांच्या तर पुढची मोठी अडचण काय? रोजगार ही मोठी अडचण आहे, एम्प्लॉयमेंट ही मोठी अडचण आहे, बरोबर. आता तर सध्या तुम्ही शिक्षण घेताय, शिक्षण घेताना याच्यानंतर काही काळानं मग तुम्ही त्या प्रवाहात येणार आहात, पण आत्ताही अनएम्प्लॉयमेंट किती आहे, म्हणजे नोकरीसाठी धडपड करतायत पण नोकरी भेटत नाही, असे किती लोक आहेत? असंख्य तरुण आहेत. पहा, दरवर्षी आपल्या देशामध्ये 1.5 ते 2.25 कोटी तरुण स्वतःचं शालेय शिक्षण संपवून, स्वतःचं विद्यालयीन महाविद्यालयीन शिक्षण संपवून पुढचा जीवन प्रवास सुरू करण्याचा विचार करतात. आणि दुर्दैवानं यातल्या फक्त 50 लाख लोकांना नोकरी भेटते. दरवर्षी किती लोकांना नोकरी भेटत नाहीये? 1 ते 1.25 कोटी तरुण आपल्या देशामध्ये प्रत्येक वर्षी बेरोजगार होतात. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असू शकतो, बरोबर ना. आता याच्यासाठी जर आपण काही काम करू शकतो, म्हणजे एखाद्या उद्योजक म्हणून जो माणूस विचार करेल किती फास्ट होऊ शकतं, त्याच्यावर काही काही कंपन्या आहेत ज्यांनी असा विचार केला की खूप जास्त रोजगार तयार केले पाहिजे, दिले पाहिजेत. आणि आता ज्या नाविन्यपूर्ण संकल्पना आहे उद्योजकतेमधल्या, आता आपण सांगितलं सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे? मुकेश अंबानी आहे. त्यांचं रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुप आहे ना, साधारणपणे 5 लाख लोकांना रोजगार देतोय. त्यांचं बिझनेस मॉडेल एकदम वेगळं आहे, कारण खूप मोठं भांडवल गुंतवलं आहे, 2 जनरेशन आहेत. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय, एखादा उद्योजक व्हायचं असेल ना, खूप मोठं ध्येय असावं लागतं. मला वाटतं धीरूभाई अंबानींचं ध्येय आहे. तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस ते काय म्हणायचे? धीरूभाई अंबानींनी ज्यावेळेस त्यांचा रिलायन्स इंडस्ट्रीज हा व्यवसाय चालू केला, कारण त्यांचाही संघर्ष खूप मोठा आहे. आता आपल्याला मुकेश अंबानी वाटतं की खूप श्रीमंत आहे, पण धीरूभाई अंबानींनी शून्यातनं चालू केले त्यांच्या वडिलांनी. त्यांचं एक ध्येय होतं बा, कर लो दुनिया मुठ्ठी में. ज्या वेळेस त्यांनी त्यांच्या कंपनीचा प्रवास सुरू केलेला होता, काय ध्येय होतं? कर लो दुनिया मुठ्ठी में, म्हणजे सगळं जग आपण आपल्या मुठीमध्ये घेऊ, आपल्या कवेमध्ये घेऊ. आता या 50-60 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की रिलायन्सनं तेवढं मोठं काम केलंय? मी आता जे तुम्हाला उदाहरण सांगितले की भारतानं, आपल्या देशानं सगळी मदत किती केली? 1,20,000 कोटी. आणि ते एकट्या माणसानं 1,50,000 कोटी असे आणले जे त्याला वापस पण द्यायचे नाही आहेत, त्याच्या व्यवसायातला काही हिस्सा विकून, बरोबर. म्हणजे काय, त्याचं त्यावेळेस तेवढं मोठं व्हिजन होतं, तेवढं मोठं ध्येय होतं.
एखादा, कारण मी व्यावसायिक आणि उद्योजक याच्यामध्ये फक्त उद्योजकाविषयी बोलतोय. व्यावसायिकाचं ध्येय नसतं पहा. व्यावसायिकाचं ध्येय काय असतं? माझ्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम मला करायचं आहे आणि तो उद्योग चालू करायचा आहे. तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल ना, तर असं काहीतरी मोठं ध्येय ठेवलं पाहिजे. त्या ध्येयाचा प्रवास एका दिवसात असा काही मोठं होणार आहे का? तर नाही. याचा प्रवास खूप छोट्यातनं, खूप शून्यातनं सुरू होत असतो. त्यातले आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो पहा. स्विगी नावाची एक कंपनी आहे, ऐकलंय का तुम्ही? झोमॅटो नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी काय करते? या दोन्ही कंपनी एकाच कॅटेगरीमध्ये काम करतात. फूड डिलिव्हरीचं हे लोक काम करतात पहा. यांनी आतापर्यंत किती लोकांना रोजगार दिला असेल? झोमॅटो ही एक कंपनी आहे, त्यांनी 13 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. 13 लाख. आता भारतातलं सगळ्यात मोठं जे डिपार्टमेंट आहे म्हणजे शासनातलं, ते कुठलं आहे? सिक्युरिटी, म्हणजे जे सुरक्षा विभाग आहे आपला, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, बरोबर? सुरक्षा विभाग, या विभागाकडे टोटल 18 लाख लोक आहेत. आपला एवढा मोठा देश आणि इथं तरी लोक किती आहेत? 18 लाख. आणि इथं झोमॅटोच्या फाउंडरचं मागच्या वर्षीचं स्टेटमेंट आहे, आम्ही आणखी एका वर्षामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त जॉब देणारे होणार आहोत, सगळ्यात जास्त जॉब क्रिएट करणार होणार आहोत. 20 लाख लोकांचं त्यांचं टार्गेट आहे. फक्त झोमॅटो आणि स्विगी या दोघांचंही उदाहरण जर घेतलं ना आपण, तर यांनी आत्ताच ऑलरेडी 20 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला आहे. पण हे दोघंही जे काही फाउंडर आहेत, त्यांनी करोडो रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेत का? तर नाही केले. याच्यात त्यांनी एक बिझनेस आयडिया शोधली की एखादी अशी आयडिया असावी ज्या माध्यमातून आपण लोकांच्या अडचणी सोडू शकतो. आता या अडचणी काय होत्या? शहरातल्या लोकांच्या अडचणी होत्या. हॉटेलचं खायला त्यांना कंटिन्युअसली आवडतं, पण हॉटेलमध्ये जाणं येणं, तिथं वेटिंग करणं, याच्यापेक्षा मला घरीच खायला भेटलं तर, ही एक अडचण होती. ती अडचण सोडवायचं त्यांनी काम केलं आणि ती अडचण सोडवता सोडवता दुसरी मोठी अडचण सोडायला मदत झाली, ती म्हणजे रोजगार निर्मिती. असं एखादं मोठं काम आपणही करू शकता. मी तुम्हाला जी मगाची जी स्टोरी सांगितलीस, आता मी दुसरी स्टोरी सांगतो. जो माझा विषय होता की छोट्या छोट्या तरुणांना मदत करणं, ती पण कशाच्या माध्यमातून? कर्जाच्या रूपानं. तुम्हाला व्यंकटेशचं पण सांगितलं की 400 कोटीचा व्यवसाय आम्ही करतोय, पण मला पुढे लक्षात आलं की 400 कोटीपर्यंत तर मी आता पोहोचलोय. 400 कोटीच्या माध्यमातून 35,000 लोकांना मी आता मदत करू शकलो कर्ज रूपानं, पण ही पुरेशी नाही आहे. आताही काय, संपूर्ण भारत खुला आहे. मी तर आताशी फक्त काय महाराष्ट्रामधल्या 3 जिल्ह्यात काम करतोय, नगर, औरंगाबाद, जालनामध्ये. महाराष्ट्रातले बाकीचे जिल्हे पण शिल्लक आहेत आणि बाकीचं भारतही ओपन आहे. इथं जर मला काम करायचं असेल तर काय करता येईल? मी लोकांकडनं ठेवी घेऊन लोकांनाच कर्ज द्यायचं असेल तर किती वेगानं करता येईल? एक उद्योजक म्हणून माझ्या डोक्यामध्ये विचार आला, बँकेमध्ये प्रचंड पैसे पडलेले आहेत, प्रचंड पैसे आहेत पहा. प्रत्येक, तुम्ही स्टेट बँक असो, HDFC असो, ॲक्सिस, ICICI, अगदी कोऑपरेटिव्ह बँका, सगळ्या बँका, यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत. हे पैसे देत नाही आहेत. आता ज्यावेळेस मी ह्या आर्थिक क्षेत्रामध्ये नव्हतो त्यावेळेस मला असं वाटायचं या बँका सर्वसामान्यांना कर्ज देत नाहीत, पण आता ह्या क्षेत्रामध्ये 10 वर्ष काम केल्यानंतर मला कळलं त्यांच्याकडे गरीब श्रीमंत हा काही भेद नाही आहे. त्यांच्याकडे एकच भेदभाव आहे, तो म्हणजे आपल्याला ज्याला कर्ज द्यायचं आहे तो आर्थिक साक्षर आहे की आर्थिक साक्षर नाही. आर्थिक साक्षर म्हणजे काय? बँकेला कर्ज घेण्यासाठी ज्या पात्रता लागतात त्या पात्रता ज्या माणसानं पूर्ण केल्या असतील, तो छोटा असो किंवा मोठा असो, त्याला त्या कर्ज देतात. ज्यानं ती पात्रता पूर्ण केली नाही त्यांना त्या कर्ज देत नाहीत. आणि मग हे नॉलेज मला मिळाल्याच्यानंतर मी विचार केला, मी असं काम करू शकतो का? ह्या सगळ्या बँकांकडे मी जाईल, ह्या सगळ्या बँकेला हे सांगेल की तुमच्याकडे जे पैसे आहेत ना, तुम्ही त्या सर्वसामान्यांना द्या, त्यांना फायनान्शियली एज्युकेट करण्याचं काम आम्ही करू, त्यांच्याकडनं ते डॉक्युमेंट पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि त्या माध्यमातून हे काम उभं करू. आता हे काम मी सुरू केलं. हे काम सुरू केल्याच्या नंतर आता तिथला मी लॉकडाऊनचा आकडा सांगतो. 400 कोटी हा 10 वर्षातला टप्पा आहे, बरोबर? हा इथपर्यंत पोहोचलेला जे टोटल आकडा आहे. पण ज्यावेळेस मी याच्यासाठी मग एक कंपनी सुरू केली पुण्यामध्ये, डील्स ऑफ लोन नावाची, जी कंपनी फक्त डील कशाच्या करेल? लोनच्या. आणि लोन कुणाकडनं घेऊन कुणाला देईल? बँकेकडनं घेईल आणि सर्वसामान्यांना देईल. याच्यामध्ये मी विचार केला, रोजगार ही खूप मोठी अडचण आहे. जर हे काम मला द्यायचं आहे लोकांना आणि हे काम पूर्ण भारतामध्ये करायचं आहे,
सगळ्या भारतामध्ये एवढे मोठे एम्प्लॉई मी लगेच तयार करू शकतो का? त्यांना एवढे मोठे पगार देऊ शकतो का? तर नाही, ती माझी कॅपॅसिटी नाही आहे. मग दुसरा विचार केला, पण असे कितीतरी तरुण आहेत का ज्यांच्या हाताला काम नाही आहेत, आणि त्यांना जर मी असं काही सांगितलं की मी तुम्हालाही ट्रेनिंग देतो, त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला 25,000 50,000 रुपये तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे कमवू शकता, तुमच्या भागामध्ये राहून, तुमच्या गावामध्ये राहून. तर त्याचं उत्तर होच होतं. मग ती जी काही कंपनी उभी केली, त्या कंपनीमधलं मॉडेल काय होतं, तर मी त्याचं माझ्या कंपनीमध्ये मी असे काही पार्टनर तयार केले ज्यांना मी डील्स ऑफ लोन पार्टनर म्हणतो. त्यांना पगार नसेल, पण त्यांनी एखाद्या माणसाला कर्ज मिळवून दिलं तर बँक आम्हाला त्याच्यासाठी पैसे देत होती, कारण बँकेला एका माणसापर्यंत पोहोचण्याचा खर्च खूप जास्त असतो. सपोज ॲक्सिस बँक आहे आणि ॲक्सिस बँकेने एखाद्याला 5 लाख रुपये कर्ज दिलं, ते कर्ज देण्यासाठी जर मी त्याला ॲक्सिस बँकेला ग्राहक मी दिला असेल तर ॲक्सिस बँक मला त्याच्यासाठी 3% कमिशन देणार होते, म्हणजे 15,000 रुपये देणार होती. मी त्या तरुणाला सांगणार होतो की याच्यातले 2% पैसे तू घे, तुला किती भेटतील? 10,000 रुपये. तर या माध्यमातनं आता ही कंपनी चालू कधी झाली? 2016 मध्ये, म्हणजे 2011 ते 2016 ह्या क्षेत्रातला अभ्यास केला, ती पूर्ण नॉलेज मिळवलं. 2016ला ही कंपनी सुरू झाल्याच्या नंतर 2019 मध्ये लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही प्रत्येक महिन्याला किती काम करत होतो माहिती आहे का? जवळपास आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर 1.25 लाख पार्टनर उभे केले. 1,25,000 पार्टनर. या 1,25,000 पार्टनरच्या माध्यमातून आत्तापर्यंत भारतामध्ये जवळपास 5 लाख लोकांना आम्ही कर्ज उपलब्ध करून देऊ शकलो. 5 लाख लोकांना, ते पण कोणते कर्ज? जे छोटे छोटे कर्ज आहेत, जे अगोदर ज्या बँका द्यायला तयार नव्हत्या, पण जे मधल्या काळात कळले की अरे याच्यातला गॅप आहे फक्त, की बँका काय म्हणतात आम्हाला चांगले डॉक्युमेंट असलेले कर्जदार हवेत, पण कस्टमरला ते माहीत नाही की डॉक्युमेंट नाही आहे आणि ते धाडच नाही आहे. जसं मगाशी आपण विचारलं पोहण्याचा विषय, तर बँकेमधून कर्ज का भेटत नाही हे विचारण्याचं धाडस आपण करत नाही. कर्ज भेटत नाही, माणूस गेला आला वापस, पण आपण ते धाडस करू शकलो तर ते काम होणार आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही तिथनं प्रत्येक महिन्याला 200 कोटीचं कर्ज वाटप करू शकतो. कारण तिथे काय होतं, भांडवल उभं करायचं नाही आहे, दुसरी गोष्ट रिस्क पण घ्यायची नाही आहे, तिसरा विषय एम्प्लॉई पण उभे करायचे नाही आहे. म्हणजे खूप जास्त पूर्ण भारतभर असं नाही की एम्प्लॉई लागलेच नाही. आम्ही त्या कंपनीमध्ये पुण्याला 700 कर्मचारी त्या कंपनीमध्ये काम करतात. आता ह्या लोकांचं काम काय, जे 1.25 लाख लोक जे काही काम करतात ना, त्या लोकांना मार्गदर्शन करणं, त्या तरुणांना तयार करणे, त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणं, ह्या माध्यमातून ते काम सुरू ठेवलं. हे करत असताना ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे संधी सापडेल ना, विषय काय तर परत नॉलेजची गरज पडत नाही आहे. आता मी बँकिंग नॉलेज घेण्यासाठी बँकेतल्या कुठल्या एक्झाम दिल्यात का? एकही एक्झाम दिली नाही आहे. त्या कंपनीमध्ये जे काही सॉफ्टवेअर आम्ही तयार केले, जे रिअल टाईम बँकेसोबत बोलू शकेल, म्हणजे आता आम्ही जे ते सॉफ्टवेअर तयार केलं आहे, 1.25 लाख एजंटच्या मोबाईलमध्ये ॲप आहे, त्याच्यामध्ये कस्टमरचे डॉक्युमेंट टाकले ना तर ते लगेच त्या बँकेकडे जातात, बँकेकडनं त्याचा ॲपवर येतं, त्याचा फीडबॅक रिअल टाईम कस्टमरला जातो, म्हणजे एखाद्या तासामध्ये त्या कर्जदाराला कर्ज भेटू शकतो. अशा पद्धतीची सिस्टीम तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर पण तेवढं मोठं लागणार होतं. त्याच्यासाठी आम्ही जवळपास 40 ते 50 सॉफ्टवेअर इंजिनियरची टीमही तयार केली. ह्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी 700 लोकांची टीमही तयार केली आणि त्या माध्यमातून ते काम आता पुढं जात आहे. आणि हे सगळं होत असताना काय, तर जो काही उद्योजकीय प्रवास आहे, हा प्रवास असाच पुढे घेऊन जायचा आहे. हे सगळं कसं, मी माझं ध्येय काही विसरत नाही आहे. मला जास्तीत जास्त लोकांना आर्थिक सहाय्य करून रोजगार निर्मिती करायची. एक मी स्वतः रोजगार उभे करू शकेल तो एक विषय, दुसरा सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकेल, जे आता 1.25 लाख लोक आहेत ते. त्याच्या पुढचा विषय काय, तर फायनान्शियल एज्युकेशन हा एक विषय. आजचा जो विषय उद्योजकता विकास, की या माध्यमातून तरुणांनी प्रेरणा घेऊन पुढे जावं. हे करत असताना तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी येतात, ज्या काही मदती लागतात, त्याच्यासाठी आम्ही उद्योग क्रांती नावाचा एक प्लॅटफॉर्मही डेव्हलप केला आहे. त्या प्लॅटफॉर्मचा उद्देश काय, सर असे कितीतरी लोक आहेत पा, की ज्या लोकांना आहे ना मार्गदर्शन करायचं असतं. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना मार्गदर्शन घ्यायचं असतं, पण त्यांची एकमेकांची भेट कधीच होत नाही. म्हणजे ज्यावेळेस मला एखादी अडचण येते, मला सल्ला घ्यायचा, मी कुणाचा घ्यावा हा प्रश्न पडतो. सल्ला देणाऱ्या लोकांना वाटते आपण सल्ले द्यावेत, आपण खूप प्रॉपर माहिती द्यावी. आणि हे सगळं काम आहे ना, तुम्ही पहा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल ना, हे खूप प्रॉपर लागतं, तेवढं काम करावं लागतं. सहजासहजी काहीच होत नाही. पण उद्योजकता असा एक क्षेत्र आहे जो खूप काही दुर्लक्षित आहे. आणि हे दुर्लक्षित कशामुळे आहे, तर अगदी तो आपल्या एज्युकेशन सिस्टमचा पण भाग आहे. आपल्याकडे जे काही एज्युकेशन सिस्टम आहे पहा, आपल्याकडं अकॅडमिक एज्युकेशन आपल्याला भेटतं आहे, फायनान्शियल एज्युकेशनसाठी आपल्याकडे सिस्टम नाही आहे.
एंटरप्रेन्योरशिप एज्युकेशन हा तर आपल्या एज्युकेशन सिस्टमचा भाग नाही आहे. म्हणजे अगदी आजही आपण जर बघितलं एखादं MBA कॉलेज आहे, त्या कॉलेज पण जाहिरात करताना काय करत आहे, आमच्या कॉलेजमध्ये जे मुलं येतात ना त्यांना 100% नोकरी लागतेच. ही आपल्या देशाची म्हणजे दुर्दैवी परिस्थिती आहे. पण आपण याच्यामधनं काय धडा घेतला पाहिजे, काय बोध घेतला पाहिजे, तर आपण त्याचा बळी नको पडायला. आपण त्याचा विचार हाच केला पाहिजे की आपण याच्यातनं कशा पद्धतीनं मार्ग काढू शकू, धडपडू, स्ट्रगल करू, संघर्ष करू. पण या संघर्षाच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. आणि याच्यासाठी असे कितीतरी प्लॅटफॉर्म आहेत जे प्लॅटफॉर्म याच्यासाठी काम करतात. उद्योग क्रांती हा तसाच एक भाग आहे की ज्या माध्यमातून आम्ही हा एक सेतू तयार करण्याचं काम करतोय. एकीकडं ज्यांना गरज आहे, मला उद्योजक व्हायचं तर मी काय करू, कसं करू, भांडवल कसं उभा करू, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या प्लॅटफॉर्मवरनं देण्याचं आम्ही काम करतो. दुसरीकडं या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले लोक आणि यशस्वी झालेले लोक तिथं मार्गदर्शन करतात. आम्ही तर करतोच आहोत, पण एकट्यानं ते काम होणार नाही. ज्यावेळेस हजारो लाखो लोक हे काम करतील तर तो एक सेतू तयार करण्याचं काम करतोय, दोन्हीच्या माध्यमातून दुवा होण्याचं काम करतोय. तर त्याच्यासाठी पण उद्योग क्रांती हे एक फेसबुक पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही जस्ट ते जर तुम्हाला याच्यामध्ये करिअर करायचं असेल ते फक्त सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानं तुम्हाला ते लक्षात येईल की त्या माध्यमातून एकतर काय होईल, कारण उद्योजकता शिक्षण हा जो काही विषय आहे म्हणजे उद्योजकता विकासामधला, हे काम काही एका दिवसात किंवा एका तासामध्ये होणार नाही. यातल्या ज्या मी अडचणी सांगितल्या तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या, मला डॉक्टर इंजिनियर का व्हावंसं वाटतं, तर तुमचे जे सिनियर आहेत तुमच्या गावामध्ये सक्सेसफुल झालेले लोक त्यांनी सांगितलं डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आहे. पण तिथं झाल्याच्या नंतरचा पण विषय काय असतो, आता एकंदरीत लोकांचे ना 4 प्रकार पडतात पहा. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे नोकरदार, जे होणं सगळ्यांना सोपं वाटतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कल आहे. उद्योजकतेबद्दल एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे, याच्यामध्ये रिस्क खूप मोठी आहे. बरोबर, म्हणजे उद्योग चालू केल्याच्या नंतर ते फेल खूप होतात. किती फेल होतात बघा. मी तुम्हाला आकडा सांगतो, 100 उद्योग जर चालू झाले ना त्यातले कमीत कमी 85 पुढच्या 5 वर्षात बंद पडतात. सक्सेस किती होतात, 15. म्हणजे सक्सेस रेशो किती आहे तरी 15%. याला तर पॉझिटिव्ह म्हणायचं का निगेटिव्ह व्हायचं. कितीतरी तरुण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. स्पर्धा परीक्षामध्ये स्पर्धा परीक्षा देणारे किती आणि फायनली प्रत्येक वर्षी ज्या पोस्ट येतात म्हणजे MPSC थ्रू येणारे असतील, UPSC थ्रू येणारे असतील, ह्या पोस्टची संख्या मला वाटतं म्हणजे सर हे आकडे तुम्हाला खूप व्यवस्थित सांगू शकतील, पण माझा अंदाज आहे की प्रत्येक वर्षी साधारणपणे 10 ते 15 लाख विद्यार्थी हे एक्झाम देत असतील. बरोबर ना सर. आणि प्रत्येक वर्षी मला असं वाटतं ज्या फायनली पोस्ट येतात ना, 1000पेक्षा काही मोठा आकडा नसतो. 300 पोस्ट, 400 पोस्ट, 500 पोस्ट प्रत्येक वर्षी निघतात. म्हणजे 10 लाखामध्ये जर 1000 एवढेच मुलं सक्सेस होऊ शकणार असतील, पण त्याच्यासाठी घेतलेले काबाड कष्ट किती आहेत, तो अभ्यास किती मोठा आहे. फक्त काय तर तो रस्ता माहिती आहे की इकडं खूप अभ्यास केल्यानंतर इकडंच जाऊ शकतो, पण त्याची प्रोबॅबिलिटी, माझं म्हणणं हे नाही की तिकडे नाही गेलं पाहिजे, पण ज्याला ज्याच्यामध्ये आवड आहे ही आवड आपण शोधली पाहिजे आणि ते केलं पाहिजे. आता उद्योजकतेमध्ये पण महत्त्वाचा विषय काय की सगळ्यांनीच तिकडे शिकलं पाहिजे का, तर नाही. ज्याला आवड आहे त्यानं गेलं पाहिजे. याच्या बाबतीत खूप बेसिक प्रश्न असतात. मला उद्योजक व्हायचं, मी काय करू, कोणता उद्योग करू. मला तर असे कितीतरी फोन येत राहतात की मला उद्योग सुरू करायचा आहे आणि कोणता उद्योग केला पाहिजे. मी त्यांना विचारतो का चालू करायचा आहे. उत्तर असतं खूप पैसे भेटले पाहिजे. तुम्ही शोधू शकता. पुढचा प्रश्न असतो का असा उद्योग पाहिजे मला ज्याच्यामध्ये कमीत कमी कष्ट असतील आणि जास्तीत जास्त पैसे भेटतील. मानसिकता पहा, ही मानसिकता आपल्याला बदलण्याची गरज आहे. खूप थोडा दिवस. आता जसं सगळ्यांनी सांगितलं की सगळे सिनियर लोक पंक्च्युअल असतात. काय असतात, आता ऑलरेडी माझे जवळपास 13 उद्योग आहेत. 13 उद्योगाच्या माध्यमातून जवळपास 2000 लोकांना मी जॉब दिलेले आहेत डायरेक्टली. इनडायरेक्ट जॉब जे काही क्रिएट झाले ते खूप लाखोमध्ये आहेत. पण तरी मी निवांत आहे, कारण ते एक सिस्टम बसवलेली आहे. ते सगळं नॉलेज मिळून तर पुढच्या टप्प्यावर तुम्हाला काम नाही आहे. तुमचं काम तर पुढे समाजासाठीच आहे. आता मी इथं आलो आहे, यानं काय होणार आहे, मी तुम्हाला माझा जो काही प्रवास सांगितला आहे नक्कीच म्हणजे हा दुसऱ्या एका अर्थानं काय होतो, माझ्या उद्योगासाठी, माझ्या व्यवसाय एक प्रकारे ते मार्केटिंग पण आहे ना. ॲट ए टाईम जर 200-300 विद्यार्थी हे सगळं ऐकणार आहेत, उद्देश माझा मार्केटिंग नाही आहे, पण इनडायरेक्टली काय होणार आहे म्हणजे इथून पुढे जे काही सोशल वर्क केलं जाणार आहे त्याचा इम्पॅक्ट पण तो बिझनेसला होणारच आहे. त्याच्यावर तुम्ही फक्त सक्सेसफुल झाले, ते बिझनेस मॉडेल तयार केलं
तर त्या माध्यमातून आपण पुढं नक्की जाऊ शकतो. पण हे जाताना ती क्लॅरिटी खूप पाहिजे. हा म्हणजे आता एखादं आपण उदाहरण घेऊ. एखाद्याला स्पोर्टमध्ये करिअर करायचं आहे. त्यानं जर एखाद्याला विचारलं की मला स्पोर्टमध्ये करिअर करायचं आणि कशामध्ये करू, हा प्रश्न व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे, चुकीचा आहे का बरोबर आहे? एखादा मुलगा आहे आणि त्याला बॅडमिंटन खूप चांगलं खेळता येतं, पण त्याला माहीत नाही बॅडमिंटनमध्ये करिअर करायचं आहे, आणि तो जर दुसऱ्याला विचारत असेल की मी स्पोर्टमध्ये करिअर कशामध्ये केलं पाहिजे, तर याचं बेसिक उत्तर काय? बॅडमिंटनमध्येच करिअर केलं पाहिजे. उद्योजकता हा विषय काय, तो प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योजकता आहे. तुम्हाला जे क्षेत्र आवडतं आहे ना, आणि आवड किती चांगला विषय आहे, आपण आपल्या आवडीचं काम कंटिन्युअसली करू शकतो. आता तुम्ही पहा, म्हणजे जे लोक नोकरी करतात ना, यातले किती लोक असतात ते आवडीनं नोकरी करतात. खूप कमी प्रोफेशन असे आहेत की ज्याच्यामध्ये लोक समाधानाने आनंदाने करतात. शिक्षण हा एक त्याला अपवाद आहे. पण एखाद्या कंपनीमध्ये काम करणारे लोक असतात, तिथला विषय काय असतो, मला कोणती तरी नोकरी भेटली पाहिजे. आता आम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतो ना, आमचे जी इंटरव्ह्यू घेणारी HRची टीम असते, त्यांच्याकडचा फीडबॅक असतो की MBAचे मुलं आले होते क्लिनिकलच्या पोस्टसाठी. MBA झालेला मुलगा, CA झालेला मुलगा आलेला असतो बेसिकली ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या पोस्टसाठी. एवढं मोठं शिक्षण घेतलं आहे, डिग्री घेतली, पण काय, ह्या खूप मोठ्या अडचणी येतात. पण हे समजून घेतलं पाहिजे. आपण जर फक्त डिग्रीच्या मागं लागलो ना, तर त्या खूप मोठ्या अडचणी आहेत. आता काल परवा आम्ही आमच्या एम्प्लॉईसाठी एक ट्रेनिंग घेतलं होतं. त्याच्यामध्ये खूप चांगलं उदाहरण आम्हाला त्या ट्रेनरनं सांगितलं की त्यानं सांगितलं, एखादा माणूस आहे. आता मी सांगितलं की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, माझं MA झालेलं आहे. MA झालेलं आहे, याला काय एव्हिडन्स असतो बरं, काय असतो? सरांनी सांगितलं बघ, सर्टिफिकेट हा एक विषय असतो की सर्टिफिकेटच्या माध्यमातून मी MA झालं हे सिद्ध करू शकतो, साध्य करू शकतो. पण आता हे झालं फक्त अकॅडमिक लाईफपर्यंत. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, अकॅडमिक लाईफच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस वास्तविक जीवनाचा सामना करता, तिथं गेल्याच्या नंतर त्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू किती असते. तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे आम्ही तर काय टाकलं असतं, आम्हाला पदवीधर पण चालतील एखाद्या पदासाठी. पदवीधर काय, अगदी छोट्या छोट्या पोस्टसाठी, म्हणजे अगदी पिऊनच्या पोस्टसाठी MBAची मुलं आलेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आले, तिथे आम्हाला फक्त 12वी पास कॅन्डिडेट लागतात. मग प्रॉब्लेम काय, त्या पदाला साजेसे असणाऱ्या पोस्टसाठी ते काय जाऊ शकत नाहीत, कारण त्यांनी फक्त ते सर्टिफिकेट मिळवलेलं आहे, त्या एक्झाम पास केलेल्या आहेत. पण त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात आता वास्तविक जीवनामध्ये, भले तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, याच्यासाठी गरज आहे स्किलची. वेगवेगळे स्किल तुम्हाला अवगत करावे लागतील. म्हणजे अगदी तुम्ही एखादा इंटरव्ह्यू देऊ शकला नाही आणि तुमच्याकडे अफाट नॉलेज आहे, जॉब भेटतो का? इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर काय पाहिजे आपल्याकडं? कम्युनिकेशन स्किल पाहिजे, एक कॉन्फिडन्स पाहिजे की मी कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू देऊ शकतो. आपण याच्यासाठी कधी वेळ देतोय का? तुमच्या कॉलेजमध्ये सातत्याने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होतात. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही किती पार्टिसिपेट असता, किती सक्रिय सहभाग घेताय, की फक्त पुस्तकी अभ्यासाच्या आधारे पुढे पुढे जायचा प्रयत्न करताय? मला असं वाटतं तुम्ही कोणतंही करिअर करा. मगाशी मी जे तुम्हाला एक करिअर सांगितलं, एक विषय नोकरी, त्याच्या पुढचा दुसरा टप्पा असतो सेल्फ एम्प्लॉईड. सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे काय, स्वयंरोजगार. स्वतःचा व्यवसाय आहे, पूर्ण वेळ तो काम काय करतोय, म्हणजे स्वतःचे किराणा दुकान आहे, किराणा दुकानमध्ये तो काम करतोय. तो दुकानात गेला तरच दुकान उघडू शकेल. म्हणजे सकाळी दुकानाची साफसफाई करायला पण तोच असतो, दुकान उघडायला तो असतो, दुकान बंद करायला तो असतो. तो झाला स्वयंरोजगार. मी उद्योजकता म्हणजे स्वयंरोजगार हे म्हणत नाहीये. उद्योजकतेच्यापेक्षा खूप मोठी संकल्पना आहे. जे मी मागाशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न, खूप इनोव्हेटिव्ह मार्गाने तो काम करतो, हजारो लाखो लोकांना रोजगार देण्याचा विचार करतो, नाविन्यपूर्ण पद्धतीने करतो. तिथं त्याने स्वतः काम करणं अपेक्षितच नाहीये. तर हे स्वयंरोजगार आणि नोकरदार याच्यामध्ये काय फरक आहे बघा, एम्प्लॉईड आणि सेल्फ एम्प्लॉईडमध्ये? अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं ना, नोकरी म्हणजे 8 तासाचा स्वयंरोजगार. 8 तास काम केलं, विषय संपला. स्वयंरोजगार म्हणजे काय, दुकानदाराची वेळ संपते का?
नाही संपत. अगदी सकाळी 7ला उघडावे लागते आणि संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत पण दुकान चालू असते. म्हणजे काय थोडक्यात अगदी 14-15 तास नोकरी करणं म्हणजे स्वयंरोजगार. तिथेही आपण जायला नको आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की मला CA व्हायचंय, CS व्हायचंय, तुमच्यापैकी किती लोकांचं हे टार्गेटिंग फक्त CA CS व्हायचंय? तर CA CS मला जॉब मिळवण्यासाठी व्हायचंय का, की मला त्याच्यामध्ये मोठी कंपनी सुरू करण्यासाठी व्हायचंय? कशासाठी व्हायचंय विचार करा तुम्ही. म्हणजे तुम्ही एवढं मोठं शिक्षण घेणार आहात पुढे जाऊन. आत्ता तुम्ही 11वी-12वी करताय, पुढं CAच्या तुम्ही एक्झाम देणार. एक्झामचा परत रेशो किती आहे? 1% जास्त आहे का सर? म्हणजे 1% रेशो आहे. म्हणजे पहा, म्हणजे 200 विद्यार्थ्यांनी जर ठरवलं मला फायनली CA एक्झाम क्वालिफाय करायची आहे, मार्केटचा रेशो सांगतोय. म्हणजे इथले विद्यार्थी खूप हुशार असतील, 200 पैकी 200 क्वालिफाय होऊ शकते, पण मार्केटचा रेशो आहे 1%. पण ते होऊ नये पुढचं काय? तिथं तुम्ही स्वयंरोजगारासाठी जाणार आहात का उद्योजकतेसाठी जाणार आहात? जर उद्योजकतेसाठी जायचं असेल ना, तर माझं म्हणणं आहे की ते करण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्याकडे कितीतरी CA अपॉइंट करू शकता, कितीतरी CS अपॉइंट करू शकता. कारण सगळ्यांचे मार्केटमध्ये माणसं आपल्याला नोकरदार व्हायचे. मी 30,000 पगार घेईल, 50,000 पगार घेईल, 1,00,000 पगार घेईल आणि त्या माध्यमातून पुढे जाईल. त्याच्यामुळे आपल्यालाही ठरवायची गरज आहे. अगदी डॉक्टर व्हायचं असेल ना, तर तुम्ही पहा डॉक्टरांची वेळ किती वेळ त्यांच्या प्रॅक्टिसची, किती वाजता दवाखाना उघडतात, किती वाजता दवाखाना बंद करतात तुमच्या परिसरातले? हां, सकाळी 9-10 वाजता दवाखाना उघडतो, बंद कधी होतो? संध्याकाळी 8-9ला बंद होतो. अगदी ग्रामीण भागामध्ये. आणि रात्री अचानक 2 वाजता एखादा पेशंट आजारी पडला, मला वाटतं डॉक्टर उठत असतील, बरोबर? फी डबल घेऊ द्या, पण मी फक्त त्यांच्या वेळेविषयी तुम्हाला सांगतोय की त्यांना एंगेज किती व्हावं लागतं. म्हणजे एकतर काय, आता टार्गेट आहे की मला डॉक्टर व्हायचंय, पण डॉक्टर होऊन पुढे काय करायचंय? मला डॉक्टर म्हणून दुसऱ्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करायची आहे, मला क्लिनिक चालू करायचंय का मला हॉस्पिटल उभं करायचंय? याच्यामध्ये म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टमचा जो काही भाग आहे ना, याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर कंप्लीट केल्याच्या नंतर भले CA असू द्या, CS असू द्या, CFO असू द्या, इकडं तुम्ही डॉक्टर कुठल्या फील्डमध्ये असू द्या, तुम्हाला तिथलं एज्युकेशन कशातलं दिलं तर तुमच्या डोमेनमधलं. म्हणजे एक्झॅक्टली पेशंटला नीट कसं करायचं याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. इकडं CA मध्ये अकाउंटिंग कसं करायचं आहे, ऑडिटिंग कसं करायचं याचं एज्युकेशन तुम्हाला दिलं जातं. पण तुमच्याकडं क्लायंट कसे येतील, खूप जास्त कसे येतील आणि त्या माध्यमातून खूप जास्त पैसे कसे भेटतील, त्या उद्योगातनं मी जास्त वेळ न देता कसा मोठा होऊ शकेल, हे शिक्षण तिथं दिलं जात नाही. तो आपल्या फॉर्मल एज्युकेशन सिस्टमचा भाग नाही आहे. त्याच्यावर तुम्ही आत्ता तो विचार सायमल्टेनियसली करायला सुरुवात केली ना, तुम्ही जे क्षेत्र निवडले ते योग्यच आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्कोप नाही त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा उद्योजकीय विकास करू शकत नाही. पण त्याच्या अगोदर तुम्हाला उद्योजकीय मानसिकता तयार करावी लागेल की ही मानसिकता नेमकी काय. आता मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय, डॉक्टर व्हायचं तर डॉक्टरच व्हा, पण काय याचा विचार करण्यासाठी खूप मोठ्या भांडवलाची गरज नाही आहे. आत्तापासून तो विचार खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. ते प्रवास करणारे लोक काय त्यांना तुम्ही भेटलं पाहिजे. आत्तापासून वेगवेगळे सेमिनार्स, वर्कशॉप उद्योजकतेच्या रिलेटेड ते तुम्ही अटेंड केले पाहिजेत. तुम्ही अकॅडमिकची पुस्तकं वाचतायत, पण त्याच्यासोबत असे कितीतरी पुस्तकं वाचले पाहिजेत ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा प्रवास स्पष्ट आणि क्लिअर होऊ शकतो की मला श्रीमंत तर व्हायचं आहे, पण पुढे चालून माझं आयुष्य खूप रिलॅक्स असलं पाहिजे, मला पैसा भेटला पाहिजे, मला प्रतिष्ठा भेटली पाहिजे, मला प्रसिद्धी भेटली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे मुबलक वेळ पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत ना, का फक्त पैसा पाहिजे? माझे नगरचे काही मित्र आहेत डॉक्टर्स, खूप मोठमोठी हॉस्पिटल आहेत, पण त्यांची आत्ताची खंत काय माहिती आहे का? आत्ता त्यांचा प्रॉब्लेम पैसा अजिबात नाही, अजिबात नाही आहे. लाखो रुपये ते कमवतात त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. प्रतिष्ठा आहे का? नावाजलेले डॉक्टर्स आहेत, पूर्ण जिल्ह्यातले पेशंट त्यांच्याकडे जातात. प्रसिद्धी आहे का? आहे. पण त्यांच्याकडे एकच गोष्ट नाही आहे, वेळ. आता मला सांगा, एखाद्याकडे पैसा नाही वेळ आहे, काही फायदा आहे का? एखाद्याकडे पैसा आहे वेळ नाही आहे, काही फायदा आहे का? आता तुम्हाला वाटतंय की नाही ते असेल तरी चालतंय, पण तुम्ही त्या ठिकाणी गेला तर ती अडचण तयार होते की अरे हे गणित परत अडचणीचं ठरत आहे. आणि म्हणून त्याला सोल्युशन एकच आहे, उद्योजकीय प्रवास, उद्योजकीय मानसिकता.
ही जर तुम्ही आत्तापासून ती तयार ठेवली आणि त्या माध्यमातून तो प्रवास चालू केला ना, अजिबात नाही भांडवलाची गरज नाही आहे, काहीच गरज नाही. तुम्ही आत्तापासून फक्त हा प्रवास छोट्या छोट्या लेवलवर चालू केला पाहिजे. कितीतरी छोटे छोटे आहेत. माझ्याकडे नगरचा एक मित्र आहे जो म्हणजे माझं मार्गदर्शन घ्यायला येत असतो. त्याची 12वी झालेली आहे. मगाशी तुम्हाला जो उदाहरण सांगत होतो ना मी रिअल इस्टेटचा, तो त्याचं चालतं बोलतं उदाहरण आहे. त्यानं 11वीमध्ये असताना रिअल इस्टेट एजंटचा व्यवसाय चालू केला. व्यवसाय आहे तो, सध्या उद्योजक नाही आहे. आणि कॉलेज चालू असताना त्यानं काय केलं, वेगवेगळ्या लोकांसोबत ओळखी करून कुणाला घर घ्यायचं आहे भाड्यानं, घरासाठी ते लोकांना दाखवायला लागला. विकत घ्यायचं आहे त्याच्यासाठी दाखवायला लागला. विकत घ्यायचं आहे त्याच्यासाठी काम करायला लागला. आणि त्याचं आता कॉलेज चालू आहे सध्या. कॉलेज चालू असताना त्याचं महिन्याचं उत्पन्न किती आहे माहिती आहे का? त्याचं कॉलेज चालू आहे, कॉलेज बुडत नाही आहे. त्याचं महिन्याचं उत्पन्न आहे कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये. विषय काय आहे? मानसिकता. ह्या संधी तुम्ही तुमच्या परिसरामध्ये शोधल्या पाहिजेत आणि त्या कंटिन्युअसली डेव्हलप केल्या पाहिजेत. असा कोणताही म्हणजे व्यावसायिक नाही, कोणताही उद्योजक नाही जो एका दिवसात श्रीमंत झाला आहे. सगळ्यांच्या कॉमन स्टोऱ्यात कधी ना कधी ते खूप कॉमन परिस्थितीनं पुढे आलेले आहेत. फक्त त्यांनी त्यांचं ध्येय सोडलं नाही, क्लिअर होतं करायचं आहे काय, तर उद्योजकीय प्रवास. आणि त्या प्रवासाच्या माध्यमातून ते हळूहळू मोठे होत गेले. ते एका संकल्पनेवर पुढं जात गेले. मला असं वाटतं तुम्ही पण या संकल्पनेवर काम करत गेले. तुम्ही तुमचं शिक्षण यासाठी बंद करायची गरज नाही आहे, बदलायची पण गरज नाही आहे. तुम्हाला जे क्षेत्र आवडतं आहे ते अगदी काही पण असू द्या, एखादी तुमचा हॉबी असू द्या. तुम्हाला एखाद्याला चित्रकला आवडती आहे त्याच्यामध्ये करिअर करा. एखाद्याला गायन आवडतंय त्याच्यामध्ये करा. वादन आवडतंय त्याच्यामध्ये काम करा. कशामध्येही काम करा, पण त्याच्यामध्ये उद्योजकतेसाठी काम करा. त्याच्यामध्ये उद्योजकतेसाठी काम केलं तर तुम्ही तुमची आवड जोपासू शकाल. भविष्यामध्ये तुमच्याकडे वेळ असेल, पैसा असेल, या सगळ्या गोष्टी असतील. आणि हे सगळं पूर्ण झालं तर मला असं वाटतं आपलं काम खूप सोपं होऊ शकतं. आता तुम्हाला असं वाटतं ते खूप अवघड आहे, पण तुम्ही ज्यावेळेस हे सगळं बघाल ना, याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही जे लोक मोठी झालेत ना, ह्या सगळ्या लोकांच्या तुम्ही बायोग्राफी वाचा, आत्मचरित्र वाचा. हे लोक घडली कशी, यांच्या आयुष्याचा सुरुवात कशी. कारण आता आपल्याला वाटतंय मुकेश अंबानी खूप भारी, पण धीरूभाई अंबानीचा प्रवास काय हे तुम्ही बघा एकदा. टाटांचा प्रवास काय हे बघा एकदा. हे जर बघितलं ना तुम्हाला याच्यातनं कितीतरी प्रेरणा भेटेल. आणि एवढं मोठं इथपर्यंत पण मे बी जायची गरज नाही. तुमच्या परिसरामध्ये जे सक्सेसफुल लोक झाले त्यांना पण विचारा, त्यांना भेटत राहा, बोलत राहा. त्या माध्यमातून हा सगळा प्रवास झाला तर मला असं वाटतं खूप चांगलं होऊ शकतं. आणि 1.5 तास तुम्ही एवढं शांतचित्ताने जे काही ऐकून घेतलंय तर खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी कर्ज मोठ्या मोठ्या उद्योगांना देणार नाही, उद्योगींना देणार नाही, तर मी कर्ज छोट्या छोट्या, म्हणजे असं आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे 1 लाख रुपये त्यांच्याकडे नव्हते, म्हणजे या प्रकारचे जे व्यावसायिक आहेत परंतु ज्यांचं काहीतरी करण्याची इच्छा आहे, ज्या वेळेला व्यवसाय सरांनी चालू केला त्यावेळेला सरांची ही परिस्थिती होती. असे जे काही लोक आहेत अशा लोकांना कर्ज देऊन त्यांना उद्योजक बनवायचं, त्यांना व्यावसायिक बनवायचं, असं जे टार्गेट सरांनी त्यांच्या 1.5 तासाच्या भाषणामध्ये 3 ते 4 वेळेस परत ते सांगितलं. त्याच्यामुळं मी असं म्हणेल की आपलं टार्गेट ठरवल्यानंतर आपण कुठून आलो आहे, कुठून आपण सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला खरोखर कुठे जायचं आहे आणि कशा करता जायचं आहे हे सगळं निश्चित करणं महत्त्वाचं आहे. नाही जर टार्गेट ठरवलं नाही तर आपल्याला कुठेही जाता येणार नाही. पर्यायाने आपण कुठेतरी भरकटत जाऊ, रस्ता चुकू. जर आपलं टार्गेट निश्चित असेल तर आपण उशिरा का होईना परंतु त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री अविनाश शिंदे साहेब, चेअरमन श्री व्यंकटेश मल्टीटेक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अहमदनगर. आज त्यांनी अनमोल वेळ देऊन आपला स्वतःचा अतिशय प्रेरणादायी प्रवास आपल्यासमोर उलगडला आणि त्याचप्रमाणे उद्योजक होण्यासाठीची असणारी पात्रता आणि काही ट्रिक्स आपल्याला सांगितल्या, कारण आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फार मोठं साम्य आहे. एका फार्म वर्कर घरातली ती आहेत आणि आमचेही सगळे विद्यार्थी याच घरातून आलेले आहेत.
म्हणून निश्चितच आपल्या मार्गदर्शनाचा या विद्यार्थ्यांना खूप असा फायदा होणार आहे. आओ चले मिलके करे सेवा अभियान, आओ चले मिलके करे सेवा अभियान. यशवंत प्रतिष्ठान, यशवंत प्रतिष्ठान, यशवंत प्रतिष्ठान, यशवंत प्रतिष्ठान.